आपल्या ह्याच्या पण मी आता हे करू इच्छिते तर मी आजपासून जॉईन करू शकते का? हो चालतंय ना, काहीच हरकत नाही. आज थँक्यू. तसं इंट्रोडक्शनच आहे, परिचय सत्रच आहे. हो चालेल. आणि उद्यापासून रेग्युलर क्लास सुरू होणार आहे, त्यामुळे परिचय सत्र कर तुम्हाला अगोदर माहिती आहेच. मी पण नवीन आहे, आज पहिल्यांदा जॉईन होते. सुनीता धेंड. ओके ओके ओके. ओके. जय गुरुदेव. फक्त 1 मिनिट द्या मला. जय गुरुदेव. सर्वप्रथम मी माझा थोडा परिचय देतो शॉर्ट मध्ये. काल मी होतो सेशन मध्ये, तरी नवीन लोकांसाठी म्हणून. मी सचिन सावळकर, मी निगडे प्राधिकरणला राहतो आणि मी 2008 पासून या साधनेमध्ये, या कल्चरमध्ये आहे. आणि सध्या मी फेज 3 करून समाजापर्यंत गुरुजींचं जे कार्य आहे ते महान कार्य समाजापर्यंत नेण्यासाठी सुनीलजी सोबत पण कनेक्टेड आहे आणि बरेचसे आपल्या पुण्याच्या बाहेरच्या सिनियर टीचर सोबत राहून हा प्रोग्राम ते घासून ठेवलेला आहे. सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करतो. मी घासूनच ठेवलेला आहे तो पण. मी आता 7 तारखेला इथे निगडीमध्ये पण बॅच सुरू झालेली आहे. ती ऑफलाईन बॅच आहे. ती बॅच पण सकाळी इथे मी घेतोय. तर काल गुरुजींनी सगळी माहिती दिली आणि पंचकोश शुद्धी या विषयापर्यंत आपण आलो होतो. अन्नमय कोशा प्राणमय कोशा इथपर्यंत झालेला आहे. तर फक्त एक रिव्हिजन म्हणून काल आपल्याला काय कळलं हा पॉइंट बघू आणि मग आपण पुढे जाऊ. तुम्हाला काय कळलं हे फक्त मला हात वर करून सिग्नल द्या, म्हणजे आपण एकेकाला विचारू शकतो. कोणाला काय कळलं, काय शेअर करायचं तुम्हाला, जे काही झालं त्यातलं काय तुम्हाला कळलं, फक्त एक कुठलंही वाक्य असू दे, एक वाक्य सांगायचं. शरीराला पंचकोशांच्या ह्याच्याने कशी मदत होते ते काल शिकणार. शरीराला पंचकोशाची मदत मीन्स पंचकोशाने शरीराला आपण म्हणजे अन्नाची गरज, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश पर्यंत झालं काल. ओके. म्हणजे आपलं शरीर हे 5 कोशामध्ये विभागलेलं आहे आणि 5 विभागलेलं आहे. कोशाला जर आपण व्यवस्थित केलं तर आपण व्यवस्थित आहे, असं आपलं एक माहिती मिळाली काल. हो. पहिला म्हणजे अन्नमय कोश. गुड. येस. व्यवस्थित. पुढचा पुढचा दुसरा होता कोणाला? मनोमय कोश, सॉरी मनोमय कोश, प्राणमय कोश आणि मग मनोमय कोश. तिथपर्यंत मनोमय. झालेलं आहे काल. करेक्ट करेक्ट. गुड. आणखीन कोणाला काय शेअर करायचं आहे, काय कळलं? ऑनलाईन सेशन किंवा SSY चा हा जो कोर्स आहे, हा तुम्हाला काय अनुभव येतो याच्यावर खूप महत्वाचा आहे, ना की टीचर काय इथे बसून 2 तास कॅसेट ऐकून काही क्लॅरिटी देऊन समजावून सांगणे हा प्रोग्राम नाहीये. तर तुम्हाला कितपर्यंत कळलं हे जाणून घेणं या कोर्स मागचा उद्देश आहे.
तर तुम्हाला जे जाणलं, जे कळलं ते तुम्ही सांगणं आवश्यक आहे, तरच कळेल की यांना काहीतरी कळलं. नाही तर आपल्या डोक्यामध्ये सतत विचार तर चालूच आहेत. आणखीन एक विचारात भर पडेल, अरे गुरुजींनी काय सांगितलं. मग जर कळलं तर हात वर करायचा, नाही कळलं तरी हात वर करायचा आणि आपला डाऊट क्लिअर करून घ्यायचा. ओके, अन्नमय कोश झाला. पुढे नसेल कळलं तर मी परत रिपीट करू शकतो, असं काही हे नाहीये. शरीराचा मनाशी पण कसा संबंध आहे ते पण मनोमय कोशातून कळलं. ओके, शरीर आणि मनाचं रिलेशन कळलं. गुड. त्याच्यानंतर प्राणायाम म्हणजे प्राणाशी कसं हे होतं तेही कळलं, म्हणजे प्राणमय कोश पर्यंत झालं काल. ओके, प्राणशक्ती म्हणजे काय, प्राणवायू म्हणजे काय, वायू त्या म्हणजे काय? प्राणशक्तीमुळे काय होतं. ओके, 3 टाइप्स ऑफ ब्रेन, 3 प्रकारचे ब्रेन. एक विसरले मी, रेप्टाइल ब्रेन, मॅमल ब्रेन ओके. असे प्रकार. 3 प्रकारचे ब्रेन म्हणजे काय. एक रेप्टाइल ब्रेन होतं, पहिलं आठवत नाहीये. न्यूरो नाही, सॉरी नाही आठवत आहे मला, परत रिपीट करावं ओके, लागलं. एक ठीक आहे. मॅमल हम्म. ब्रेन. ओके, पण आज रिपीट करा, खरंच ओके. बरं तर वाटलं थोडं. सुरुवातीला हे जे काही घडतंय, जे काही गुरुजी सांगतायत, हे सगळं कशामुळे घडते, तर आपल्या शरीराचे 5 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि 5वा आनंदमय कोश. आपला स्वतःचा स्वधर्म आहे की आपल्याला आनंदात जगणे, हा धर्म आहे. लहान मूल जर तुम्ही बघितला असेल, तो सतत तो आनंद असतो. म्हणजे मनुष्याचा पहिला धर्म आहे की आनंदात राहणे, आनंद अनुभवणे. ते घडते कसं, तर हे 5 कोशाची जर व्यवस्थित आपण काळजी घेतली किंवा 5 कोशाला जर व्यवस्थित आपण मेंटेन ठेवलं, तर ऍक्च्युली आनंद उपलब्ध असतो. आनंदासाठी वेगळं काही करायला लागत. अन्नमय कोश कशाशी निगडीत आहे, अन्नासोबत. काय खातो, कसं खातो, किती खातो, कधी कधी खातो, या गोष्टीवर हे सगळं अवलंबून आहे. बरोबर आहे. आज अन्न आपण किती खातोय आपल्याला माहित नाहीये. चवदार मिळालं तर भरपूर खातो आणि खाल्लं की झोपतो. बरोबर आहे. तुम्ही जर आज काही कारणास्तव जर डॉक्टरकडे गेला, तर डॉक्टर पहिल्यांदा सांगतात की लाईफस्टाईल डिसीज आहे. म्हणजे तुम्हाला तुमची लाईफस्टाईल बदल करणे हे खूप जरुरी आहे. तर इथं गुरुजी पहिल्यांदा सांगतात की काय खायचं, कसं खायचं, किती खायचं, हे जोपर्यंत आपण डिसिप्लिन म्हणून जीवनामध्ये उतरत नाही, तोपर्यंत आपल्या पोटाची काळजी घेणं कठीण आहे. म्हणून पहिला उपदेश गुरुजी करतात की अन्नमय कोशावर काम करणं जरुरी आहे. मग आपल्याला इथं या प्रोग्राम मध्ये कुठल्या प्रकारचं अन्न खायला पाहिजे, कुठल्या प्रकारचं अन्न टाळायला पाहिजे, कुठल्या प्रकारचं अन्न खाल्ल्याने काय होतं, काय नाही, याची जाणीव करून दिली जाते आणि त्याच्यातून मग आपल्याला ऑटोमॅटिकली आपले अन्नमय कोश शुद्धी होणं चालू आहे. पुढे जर वर आलो तर आपण दुसरा कोश आहे तो प्राणमय कोश. आज आपल्याला देवाने 2 नाकपुड्या दिलेल्या आहे, श्वास घेण्यासाठी, श्वास सोडण्यासाठी. त्याच्यासाठी आपण काही वेगळं करतोय काय. 2 छिद्र दिले, त्यातून ऑटोमॅटिकली हवा आत येते आणि ऑटोमॅटिकली हवा बाहेर जाते. पण त्या तेवढ्या प्राणामुळे मनुष्य जिवंत आहे की नाही हे आपल्याला कळतं. म्हणजे नुसत्या प्राण आत घेतल्याने, वायू आत घेतल्यामुळे आपली स्थिती आपल्याला कळते की आपण जिवंत आहे की नाही. आज जर नाक बंद करून बसलो तर किती सेकंद बसू शकतो, काही सेकंद. म्हणजे मी जर माझा श्वास पूर्ण रोखून ठेवला तर दुसऱ्या क्षणाला कदाचित नसणार. म्हणजे एवढं महत्वाचं आहे प्राणशक्ती, जी प्राण ऊर्जा म्हणतो. त्या प्राणशक्तीमुळेच आपल्या शरीरातली ऊर्जा, चेतना आहे हे आपल्याला जाणवते आणि त्या चेतनेमुळेच आपण पुढचं कार्य करू शकतो. एवढं महत्व
त्या प्राणाला आहे. मग जर एवढं महत्व असेल तर त्याच्यात सिस्टमॅटिकनेस पण आला पाहिजे, काहीतरी विशिष्ट पद्धत पण आली पाहिजे, त्याचं महत्वही कळलं पाहिजे. तुम्ही जर बघितलं असेल, कुत्रा, घोडा हे श्वास कसे घेतात? जोरजोरात श्वास घेतात. करेक्ट? म्हणजे त्यांचे नंबर ऑफ स्ट्रोक्स इन अ मिनिट खूप जास्त असतात. आणि त्यांचं आयुष्य जर बघितलं तर किती आहे? काय वाटतं तुम्हाला? कमी आहे. 5-7 वर्ष, 10 वर्ष. करेक्ट? तेच जर तुम्ही चेंज करत कासवपर्यंत आले, जो की मिनिटाला खूप कमी श्वास घेतो, त्याचं आयुष्य 500-1000 वर्ष आयुष्य असतं. आणि चांगलं उदाहरण म्हणजे साप, जो मिनिटाला 1-2 श्वास घेतो, त्याचं आयुष्य हजारो वर्ष असतं. माणसाचं आयुष्य ऍव्हरेजली बघितलं तर 160-170 वर्ष असायला पाहिजे. पण आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे आज माणसाचं आयुष्य 70-90 वर्षापर्यंत येऊन टाकले. जितका श्वासाची गती माझ्या कमी असेल तेवढं माझं आयुष्यमान वाढू शकतं. म्हणून गुरुजींनी सायंटिफिकली प्रूव्ह करून आपल्यासाठी काही प्राणायाम सांगितलेले आहे. ते प्राणायाम पण आपण या प्रोग्राम मध्ये शिकणार आहे. मग विशिष्ट पद्धतीने जर मी प्राणशक्ती आत घेतली, प्राणशक्ती सोडली, तर त्याचा माझ्या शरीरावर पॉझिटिव्ह इफेक्ट होतो, पॉझिटिव्ह परिणाम होतो आणि त्याच्यामुळे माझं आयुष्यमान चांगलं राहते. मला दिवसभर एनर्जेटिक वाटते, मी काम करू शकतो, माझी काम करण्याची इच्छा वाढते, माझ्यातली ताकद वाढते. आज जर बघितलं तर अर्धे लोक 2 घंटे जरी काम केलं की तिसऱ्या मिनिटाला थकल्यासारखे दिसतात, मान खाली टाकून बसलेले असतात. कशामुळे? ऊर्जाच कमी आहे. मग या थोड्याशा प्राणायाममुळे आपली ऊर्जा कशी वाढते हे आपल्याला गुरुजींनी विशिष्ट प्राणायाम करून अनुभवास आणून दिलं. तुम्हाला त्याचा प्रत्यय पुढे हळूहळू येईल. त्याच्या वर जर गेलं तर आपण तिसरा कोश आहे मनोमय कोश. एक झाला शरीरासोबत, एक झाला तुमच्या प्राणशक्तीसोबत, तिसरा झाला मनासोबत. आज जर प्रत्येकाने आपली स्थिती बघितली, इथे जितके पार्टिसिपंट्स आज इथं हजर आहेत 43 लोक आहेत, किती जणांचं मन 100% इथे आहे? हा जर प्रश्न विचारला तर किती जण हात वर करू शकतील? म्हणजे शरीराने इथे नाही म्हणत मी, शरीराने तर माझ्या कॅमेऱ्यासमोर ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत त्यांचा चेहरा हसरा दिसतो, हात वर केलेले दिसतं, सगळं दिसतं. पण मनाने किती जण इथे आहेत? सतत आपलं यस लता मॅडम, लताजी आपल्याला काय बोलायचंय? मी 100% क्लासमध्ये आहे आता. तुमचा आवाज येत नाही बरोबर मॅडम. जय हॉटस्पॉट कुठे यायचं? सॉरी, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हॉटस्पॉट चालू केलं. तुम्ही टाईप पण करू शकता तुमचा प्रश्न. टाईप करणार की बोलणार? लता मग तुम्ही अनम्यूट करून एकदा प्रयत्न करा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी हेच सांगत होते की मी 100% शरीराने मनाने क्लासमध्ये उपस्थित आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजेच काय, माझं मन फक्त एका गोष्टीकडेच आता सध्या केंद्रित आहे. पण तुम्ही जर दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या स्वतःकडे जर बघितलं तर तुमचं मन सतत इकडे तिकडे भरकटत असते. हजारो विचार एका मोमेंटला आपल्या डोक्यामध्ये येऊन जातात. त्याच्यामुळे आपलं मन शांत नाहीये. मन शांत नसल्यामुळे वेगवेगळे डिसिजन आपल्याला व्यवस्थित घेता येत नाहीत. आपली बुद्धी जी आहे ते नवीन गोष्ट शिकण्यासाठी
वेळ लावते किंवा वेळ घेते. स्मरणशक्ती मुलांची कमी झाली कारण सतत काही ना काही त्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालत राहतात. असे एक ना अनेक आपण मानसिक लेवलवर प्रॉब्लेम बघतो. करेक्ट. आज बरेचसे पॅरेंट लोक म्हणतात की माझ्या मुलाचा अभ्यास होत नाही, पर्सेंटेज वाढत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, दिवसभर तर अभ्यास करतो परंतु पेपरमध्ये मग त्याला मार्क दिसत नाहीत. तर हे कशामुळे? कारण त्याचं वरचं पूर्ण भरलेलं आहे, नवीन हात जाण्यामध्ये काहीच स्कोप राहिलेला नाहीये किंवा जागा राहिलेली नाही. जसं आपण कॉम्प्युटरची हार्ड डिस्क म्हणतो, आपण त्यात एक एक फाईल स्टोअर करत जातो आणि कालांतराने ती डिस्क फुल होते आणि मग सिस्टीम म्हणते की एक्झिस्टिंग जे आहे ते काढा, तेव्हाच कुठे मी नवीन फाईल आत टाकू शकतो. हा अनुभव असेल सगळ्यांना. करेक्ट. त्याचप्रमाणे माझ्या डोक्यामध्ये एवढं काही भरलेलं आहे त्याच्यामुळे नवीन येण्यासाठी काही स्कोप उरत नाहीये. त्यामुळे स्मरणशक्ती माझी कमी पडते. हा बोला. रेंज नाही का हे संपले त्याचं काय म्हणतो आपण त्याला डेटा. अच्छा. हम्म हा दिवसभर चालल्यामुळे हे हा. झालं असेल. हा ओप्पो कोणाचा आहे? ओप्पो पहिले काही पाहतच नाही माणूस हम्म. दिवसभर चालूच राहतो. एक मिनिट. ठीक आहे. तुम्ही जर काही बोलत असाल तरच फक्त कॅमेरा तुमचा मायक्रोफोन ऑन करा. काही जर प्रश्न नसेल तर मायक्रोफोन ऑफच करा, विनाकारण दुसऱ्यांना डिस्टर्ब होतो. तर सांगायचा मुद्दा असा की माझं मन जर स्टेबल असेल, माझं मन जर व्यवस्थित असेल, मनाची स्थिती जर चांगली असेल तर मी वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी तत्पर असतो. म्हणून हे मन शांत करण्यासाठी, रिकामं ठेवण्यासाठी गुरुजींनी 15 मिनिटाचा समाधी अभ्यास सांगितला किंवा मेडिटेशन म्हटलेलं आहे, ज्याच्यामुळे आपली बुद्धी किंवा त्याचे जे इफेक्ट आहेत ते बुद्धी रिलेटेड इफेक्ट आपल्याला अनुभवास येतात. स्मरणशक्ती वाढते, शांतता मिळते, शांत झोप लागते आणि ह्याच्या तुम्हाला वेगवेगळे त्याच्यातून अनुभव पुढे येत राहतात. आता हे झालं 3 वेगवेगळ्या लेवलवर 3 वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक. चौथं आहे ते विज्ञानमय कोश भेदा. जरी त्याला विज्ञानमय कोश म्हणत असेल, जिथे ज्ञान विज्ञान आपल्याला कळतं, करेक्ट. पण आपली जी सुरुवातीची धारणा आहे, आत्ताची धारणा आहे, ती धारणा बदलणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही पहिल्या काळात बघितलं असेल की बरेचसे लोक सकाळी सत्संग करायला मंदिरात जात होते, लहान मुलं त्यांच्यासोबत जात होते. कारण काय? काहीतरी नवीन मला मिळेल जेणेकरून माझं आयुष्य वेगळ्या मार्गाने जाईल, माझं मानसिक स्थिती एक चांगली मानसिक स्थिती राहील, म्हणजे त्यातून मला काहीतरी सकारात्मक मिळेल या भावनेतून आपण सत्संगाला, कीर्तनाला, भजनाला सगळेजण जात होते. म्हणजे नवीन काहीतरी मिळाल्यानंतर माझ्या धारणेमध्ये काहीतरी बदल होतो, हा त्यातून अनुभव आहे. आता जे आपल्या धारणा आहे, मागे कोणीतरी सांगितलं, माझ्या आई वडिलांनी सांगितलं, आजोबांनी सांगितलं, त्या गोष्टीवर अवलंबून आहे. आज देवपूजा करतो कारण काय की माझे वडील करत होते, माझे आजोबा करत होते, परंतु देवपूजा का करावी हा जर प्रश्न विचारला तर बऱ्याच जणांना उत्तर देता येणार. रूढी परंपरेनुसार चालवत आलेल्या गोष्टी आपण करतो, पण का करतो हे माहित नाही. तर इथे जे काही गुरुजी सांगतात त्याच्यामुळे आपल्या ह्या ज्या जुन्या धारणा आहेत त्या धारणेला कदाचित छेद जाऊन नवीन धारणा आपली स्वतःची निर्माण होते, जे की माझा अनुभव आहे, माझी धारणा आहे, आणि त्यानुसार मग मी माझं पुढचं आयुष्य ठरवू शकतो, मार्गक्रमण करू शकतो. म्हणजे विज्ञानमय कोशच हे सध्या इतकं महत्वाचं आहे की तुम्हाला तुमची धारणा बदलणे, संकल्पना बदलणे
आवश्यक आहे आणि ती धारणा बदलण्याचं काम इथे गुरुजी त्या 15 दिवसाच्या SSY प्रोग्राम मध्ये करतात. आणि ज्यावेळेस हे चारही कोश आपले शुद्ध झालेले असतात त्यावेळेस नॅचरली राहतं काय आयुष्यामध्ये फक्त आनंदी आनंद. मग हे टप्प्याटप्प्यानं होतं का? नाही, हे एका वेळेस या प्रोग्राम मध्ये 15 दिवसामध्ये तुम्हाला जाणवणार आहे. तुम्हाला 2 दिवसामध्येच जाणवेल की गुरुजींचे टॉक माझ्या जीवनाशी किती निगडीत आहे आणि प्रत्येक टप्प्याला कसे ते टच करतात. या प्रोग्रामला आपण नुसतं काही इथे शिक्षक बसून सांगणार, तुम्ही ऐकणार आणि नंतर काहीतरी तुमच्या जीवनामध्ये घडेल असं नाहीये. या वर्गाला आपण अनुभवाचा वर्ग पण म्हणतो. हा प्रत्येकाला इथे काही ना काही अनुभव मिळणार. किती मिळणार, कसा मिळणार, हे वैयक्तिक आहे. इथे प्रोग्राम टीचर लोक सांगणार किंवा एक्सप्लेन करणार, परंतु जर तुम्ही ते फॉलो नाही केलं तर तुम्हाला अनुभव किती मिळेल हे कोणी ठरवू शकत नाही. म्हणजे अनुभव कोणाला येणार आहे? हा स्वतःला अनुभव येणार आहे. कधी येणार आहे? ज्यावेळेस मी हे पूर्णपणे 100% सांगितलेल्या पद्धतीने फॉलो केलं तर मला अनुभव येणार. करेक्ट? तर हा एक अनुभवाचा प्रोग्राम आहे. जितकं मी याच्यामध्ये स्वतःला टाकलं, स्वतःला बघितलं, हू एम आय म्हणजे मी कोण आहे याच्याकडे जर मी व्यवस्थित विचार केला, बघितलं, तर मला कळून चुकेल की मला किंवा माझ्यामध्ये काय बदल घडला. तर या 5 कोशाच्या शुद्धीमुळे हे ऑटोमॅटिक घडते. कसं घडते? गुरुजी पण म्हणतात की मला माहित नाही कसं घडते, पण गॅरंटेड हे घडते. हे गॅरंटेड आहे की हे असंच घडणार आहे. अनुभव कमी जास्त असू शकतील, परंतु प्रत्येकाला काही ना काही त्याच्या परिणाम म्हणजे याच्यानुसार एफर्ट्स नुसार त्याला अनुभव येणार, हे गॅरंटेड आहे. ते झालं पंचकोश बद्दल माहिती. इथे काही प्रश्न? पाच कोशाचे फायदे आणि त्या 5 कोशावर कसं आपण कार्य करणार आहे आणि 4ही कोश शुद्ध झाल्यानंतर 5वा कसा आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणार. इथे काही प्रश्न? फिफ्थ कोश कोणता? आनंदमय कोश. 5वा जो कोश आहे तो आनंदमय कोश. चार कोशावर कार्य केलं की 5वा ऑटोमॅटिकली आनंदच असतो. कारण तुम्हाला कुठल्या व्याधी नाही, कुठला त्रास नाही, कुठल्या गोष्टीचं म्हणजे काय म्हणतात त्याला लाईक्स डिसलाईक नाही, हेवे दावे नाही, प्रेमच प्रेम भरून राहिलेलं आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये उरतं काय? फक्त आनंद. हे पहिले 4 कोश जर शुद्ध झाले की 5वा कोश ऑटोमॅटिकली आनंदमय कोश असतो. त्याच्यासाठी काही वेगळं करायची आवश्यकता नाही. विज्ञानमय कोशाबद्दल थोडीशी माहिती आणखीन द्या ना सर. कुठलं विज्ञानमय? विज्ञानमय. कारण आपण विज्ञान म्हणजे देवपूजा- knowledge. हा विज्ञान बोला. म्हणजे नॉलेज. हा कळलं ते. बरं. पण आता आता नॉलेज म्हणजे- आपण कुठल्या कुठल्या प्रकारे घेतो? सत्संगातून घेतो, पुस्तक वाचून घेतो. हम्म. करेक्ट? 4 लोकांसोबत राहून घेतो, असे प्रोग्राम अटेंड करून नॉलेज घेतो. पण हे मला किती कळलं हा प्रश्न आहे. हा काही गोष्टी असतात की काही विद्यार्थी असे म्हणतात की मला सगळं कळलं. बरोबर? ते दाखवतात मला सगळं कळलं, पण कळत काही नाहीये. जर मी सांगितलेल्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये जर वापरल्या, इम्प्लिमेंट केल्या, तर त्या गोष्टीमुळे काय होतं ते मला जाणवतं. करेक्ट? पण ह्याचा शरीराशी काय म्हणजे संबंध शरीराशी नाही, हे हा. विज्ञान जे ज्ञान आहे, जे आता मी हा. तुम्हाला सांगितलं. पहिले आता जे तुम्ही गोष्टी करता आहात हे कशामुळे करताय? रूढी परंपरेने चालत आलेल्यामुळे.
माझ्या वडिलांनी सांगितलं, माझ्या आईने सांगितलं, माझ्या आजोबांनी सांगितलं म्हणून या गोष्टी मी फॉलो करतो. करेक्ट? असं काही प्रमाणात घडते आपल्या आयुष्यामध्ये. हो. बरोबर आहे. हे असं घडतं म्हणजे काय, कोणीतरी सांगितलं, त्यांच्या अनुभवातून ऐकलं म्हणून मी फॉलो करतो. तर माझा अनुभव आहे का त्याला काही? नाही. नाही. मग इथे हा आपण जो म्हटलेला आहे हा अनुभवाचा क्लास आहे. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला काही वेगळा अनुभव येऊ शकतो का? खरं? आतापर्यंत मी काही अनुभव घेतलाच नाही, कारण सांगत आलेल्या गोष्टी मी फॉलो करत. दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी स्वतःच्या आयुष्यात वापरतो आणि मग विचार करतो की माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे. बरोबर? जो फायदा त्याला झाला तसाच फायदा मला होईल याची काही गॅरंटी आहे का? नाही. नाही. कारण त्यांचा अनुभव होता, त्यांचे सर्कमस्टन्सेस वेगळे होते, त्यांची परिस्थिती वेगळी होती, त्यांचं जे काही असेल त्यावेळी ते वेगळं होतं. त्यातून त्यांना तो अनुभव मिळाला आणि तो त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला पाठवला. म्हणजे इथे असं काही ज्ञान तुम्हाला मिळणार आहे, वेगळं नॉलेज असं तुम्हाला मिळणार आहे, जे वापरून तुम्ही स्वतःचा अनुभव घेऊ शकता. बरोबर? म्हणून त्याला विज्ञानमय कोश भेदन म्हटलेलं आहे. तुम्हाला हळूहळू एक एक टप्पा याच्या पुढे कळेल, पण याचा अर्थ काय, तुम्हाला काहीतरी वेगळं नॉलेज देऊन तुमच्या ज्या धारणा आहे, ज्या स्ट्रॉंग धारणा झालेल्या आहे, त्या धारणेला कदाचित तडा जाऊन तुमची नवीन धारणा, तुमची स्वतःची धारणा तयार होईल. बरोबर आहे? चांगला प्रश्न आहे. आणखीन? ओके, काय प्रश्न नसेल तर पुढे चालायचं. बॅकग्राऊंड मध्ये बराचसा आवाज येतोय. कृपया आपले मायक्रोफोन बंद ठेवा आणि सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे, कारण इथे कॅमेरे सगळे ऑफ आहेत. 4-5 लोकांचेच कॅमेरे फक्त ऑन दिसतात. ऑनलाईन सेशन म्हटल्यानंतर जर तुम्ही मला आणि मी तुम्हाला बघू शकलो तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा होतो. नाहीतर जे काही चाललं ते चाललं, चलता है ॲटिट्यूड मध्ये आपण सगळ्या गोष्टी ऐकतो. मग काय कळलं काय नाही कळलं हे ना तुम्हाला सांगतायत, ना मला बघतायत, ना मला विचारतायत, ना मला समजत आहे. यस नितीनजी, अनम्यूट करा, अनम्यूट. नितीनजी अनम्यूट करा. तुमचा मायक्रोफोन ऑफ आहे, अनम्यूट करा. हा बोला. हा बोला बोला. बोला बोला, अनम्यूट झाले तुम्ही, बोला ना. कॅमेरा ऑन करा म्हणून म्हटलं, कॅमेरा ऑन केलेला. अच्छा, मला वाटलं तुम्हाला काही बोलायचं होतं का. ठीक आहे. नाही, थोडा प्रॉब्लेम झाला माझ्याकडनं. कॅमेरा पूर्ण वेळ ऑन ठेवायचा आहे, जेणेकरून ओके. आय टू आय कॉन्टॅक्ट आपला सगळ्यांचा राहील. ओके, आपण अलर्ट राहू आणि जे काही एक्सचेंज होत आहे इथून मी तुम्हाला सांगणे किंवा तुमच्याकडून मला कळणे, ते नॉलेज पण सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कॅमेरा ऑन असणं हे ऑनलाईन सेशन साठी खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काय कळलं हे मला काही जाणवणार नाही. मी आता एक गुरुजींचा ऑडिओ शेअर करतो आणि मग त्याच्यावर बघू आपण. What the purpose of this program? आवाज येतो का?
ऑडिओचा आवाज आला? सध्या तरी येत नाहीये त्या आवाज. नाही, आता म्यूट केला मी, पण अगोदर आला का? हो हो हो. फक्त अगोदर कुठेतरी ना कोणाची मीटिंग चालू आहे, त्यामुळे त्यांचा डिस्टर्बनेस येतो मध्ये मध्ये. हा, तेच म्हटलं, बाकीच्यांनी आपला मायक्रोफोन कृपया ऑफ ठेवा. Enormous power that you have within you that is not being utilized so far. There is a very great possibility in you. There's a very great potential within you. या टॉपिकचं नाव आहे हेतू. काल सुनीलजींनी जीवनाचा हेतू विचारला. हेतू काय आहे आपला, कोणाला सांगता येणार नाही, बरोबर? पहिला हेतू काय असतो? मुलगा झाला की त्याला वाढवलं की त्याला चांगली नोकरी शिकवायचं, त्याला मग नोकरी मिळणार, नोकरी मिळाली की छोकरी मिळणार, छोकरी मिळाली की परत त्याचा संसार चालू होणार, परत सायकल ती रिपीट होते. हीच आपली प्रत्येकाच्या जीवनाचा हेतू झालेला आहे. पण मी जन्म का घेतला आणि मी का मरतोय या प्रश्नाचं उत्तर कदाचित कोणाला सांगता येणार. तसंच कुठल्याही प्रोग्रामचा काहीतरी हेतू असला पाहिजे. तर या प्रोग्रामचा खरा हेतू आहे की तुमच्यात प्रचंड आत्मशक्ती आहे, ती आत्मशक्ती जागृत करणे. आपण प्रत्येक जण सामर्थ्यवान आहे. आपल्यात जग बदलून टाकण्याची शक्ती पण आहे. फक्त याची जाणीव कुठेतरी आपण विसरलो, याची जाणीवच आपल्याला नाहीये. आपला एनॉर्मस पॉवर आहे, प्रचंड आत्मशक्ती आहे, परंतु त्याची जाणीव नसल्यामुळे आपण त्याचा उपयोग घेऊ शकत नाही, करू शकत नाही. तुमच्या साधू संतांचा वारसा पण आहे, म्हणजे प्रेम आहे मनामध्ये, चार लोकांसोबत राहण्याची शक्ती आहे. तुमच्यातला प्रत्येक जण स्वामी विवेकानंद सारखा आहे. स्वामी विवेकानंद बनायच्या अगोदर तुमच्या माझ्यासारखेच होते का वेगळे होते काही? स्वामी विवेकानंद बनण्याच्या अगोदर ते आपल्यासारखेच होते की काहीतरी वेगळे होते? आपल्यासारखेच होतं, पण हेतू त्यांचा पुढे जाण्याचा हे होतं. हा, म्हणजे ते होते आपल्यासारखे, पण त्यांनी काहीतरी पद्धतीने कार्य केलं. त्याच्यानंतर आज जगासमोर तर स्वामी विवेकानंद मौन आहे, बरोबर? म्हणजे त्यांच्यात ती काहीतरी इच्छाशक्ती होती, आत्मशक्ती होती, त्याच्या बळावरच ते पुढे गेले. आणि आज स्वामी विवेकानंद मौन जगाला माहिती आहे. तेवढीच शक्ती आहे, आत्मशक्ती प्रत्येकाजनात आहे, जे कोणी इथे आज सेशनला बसलेले आहे. पण काही ना काही कारणामुळे त्याची जाणीव आपल्याला नाहीये. आज जर मी आयुष्याकडे बघितलं तर प्रत्येक जण एवढंच म्हणतो की माझ्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवनामध्ये तो प्रॉब्लेम आहे. तिसऱ्या व्यक्तीला बोलण्याचा विचार केला तरी विश्वास नाहीये, तो काय करेल, तो मला धोका देईल. अशा निगेटिव्ह एक ना अनेक विचार प्रचंड माझ्या मनामध्ये घोळत असतात. म्हणजे आतापर्यंत जे आपण आयुष्याला एक समस्या म्हणून पाहतोय, त्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाणार आहे. समस्या न बघता हा एक प्रचंड उत्साह आहे, सोहळा आहे, या पद्धतीने पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यात पूर्ण बदल घडतो. आणि मग एक आपलं सुंदर जग निर्माण करून आपण त्यात राहत असतो. तर हा कोर्स जीवनाबद्दलचा, हा तुमच्या जीवनावर पूर्ण परिणाम करणारा कोर्स आहे. या कोर्समुळे काही तुम्हाला पोटासाठी लागणाऱ्या काही गोष्टी मिळवून देण्यासाठी हा प्रोग्राम नाहीये. तुमच्या सिक्युरिटी आणि तुमच्या
टीसभर पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक जण काहीतरी कार्य करते आणि त्यातून पैसा मिळून समाधानी आहे. खरं? आपल्या आपल्या परीने. झालं की नाही ते कसं पण हा कोर्स असा कोर्स आहे की तुम्हाला काही मिळवण्यासाठी नसून हा तुमच्या जीवनावर पूर्ण परिणाम करणारा कोर्स आहे. हे ज्ञान शिकायचं नाहीये, हे ज्ञान जगायचं आहे. कुठला पण कोर्स म्हटला की आपण शिकतो, काही दिवस ते राहतं आणि 5व्या दिवशी ते निघून जात. पण हे जे ज्ञान आहे हे अनुभवायचं किंवा जगायचं ज्ञान आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला विचारतील काय शिकलंय, कदाचित तुम्हाला सांगता येणार, पण तुमच्याकडे बघून तुम्ही वाटलंच तर कोर्समध्ये काय अनुभव केला हे सांगू शकणार. तुमच्याकडे बघून त्यांनाही वाटेल अरे ही व्यक्ती तर काल अशी अशी होती आणि आज एवढा फरक दिसतोय, एवढा चेंज त्यांच्यामध्ये कसा आहे. हे घडणार तुमच्या आयुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर काही ना काही कार्य करून हा बदल तिसऱ्या व्यक्तीला डेफिनेटली जाणवणार. कारण आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्या समोर होते आणि हा कोर्स चालू असताना कोर्स झाल्यानंतर तुमच्यात काय फरक झाला हे ठळकपणे ते दाखवू शकतील. पण काय शिकलं हे मी कदाचित सांगू शकणार. या कोर्समुळे कुठली डिग्री वगैरे असा काही प्रकार नाहीये. उलट जे मी म्हटलं तुम्हाला विज्ञानमय कोश भेदा, इथे काहीतरी वेगळं नॉलेज मिळाल्यानंतर तुम्हाला कदाचित वाटेल काय मी इतके वर्ष वाया घेतला, MBBS डिग्री घेतली, MBA केलं, हे केलं ते केलं, पण जीवनात काही मिळवलं नाही. असंही होऊ शकतं. म्हणजे इथे डिग्री म्हणजे नवीन डिग्री देण्याच्या ऐवजी कदाचित तुमची डिग्री काढून घेतलं तरी तुम्हाला भास होईल. तर इथे नुसती माहिती नसून मन मोकळेपणाने कसं जगायचं, कसं राहायचं, हा अनुभव तुम्हाला इथे या प्रोग्राम मध्ये मिळणार. तुम्ही लहान मुलांना कधी विचारलं का हो, किंवा त्यांनी कधी तुम्हाला प्रश्न केला का की माझ्या जीवनाचा उद्देश काय, माझ्या जन्माचा हेतू काय आहे? असं कोणी तुमच्या मुलाने कधी तुम्हाला विचारलं का लहानपणी 7-8 वर्षापर्यंत? हो की नाही? नाही. का नाही विचारलं? कदाचित ती समजच नसेल. समज नाही असं म्हणू शकणार नाही आपण, कारण त्याला प्रत्येक गोष्ट कळतं. आई कोण आहे, बाबा कोण आहे, चटका लागला की कळते या वस्तूला हात लावू नये. जेवढी समज असायला हवी तेवढी समज त्याला पण असते. त्याला माहिती आहे माझा जन्म हा फक्त आनंदासाठी आहे. तो सतत आनंदीच आनंद असतो, खेळत असतो, आनंदी असतो. त्यामुळे त्याला हा प्रश्नच पडत नाही की माझ्या जन्माचा हेतू काय. जसं जसं आपण वाढत जातो वयाने, तसं तसं काय होतं, आपल्या भोवती एक वेगळ्या प्रकारचं वलय तयार होतं, त्याला आपण इगो म्हणतो. बरोबर आहे? मग मी डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, वडील होतो, आणखीन काही वेगळ्या प्रकारचं टॅग लागतं, ऑफिसमध्ये मॅनेजर होतो, बॉस होतो. आणि ज्यावेळेस मी या इगो मधून वावरतो त्यावेळेस माझे हेवेदावे सुरू होतात. घरी आल्यानंतर मुलाचं ऐकलं नाही की बाप पण जागवतो, मुलाला रागवतो. ऑफिसमध्ये एम्प्लॉईजने ऐकलं नाही की बॉस पण जागू होतं, एम्प्लॉईला 4 गोष्ट सुनावतो. बरोबर आहे? म्हणजे हळूहळू आपण नॅचरल राहणं विसरून जाऊन मग या इगोइस्टिक जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीने वावरतो. त्यामध्ये मग कॉम्पिटिशन म्हणा किंवा फक्त जिंकणंच महत्वाचं राहतं, खेळणं महत्वाचं राहत नाही. तर आयुष्य हे खेळ आहे, हार जीत होत राहते, कमी जास्त असू शकते. बरोबर?
परंतु कालांतराने फक्त मीच जिंकलं पाहिजे हे माझा इगो मला ठामपणे सांगत असत. मग जेवढा इगो स्ट्रॉंग तेवढे प्रॉब्लेम स्ट्रॉंग, तेवढा आनंद आयुष्यातला कमी कमी होताना आपल्याला जाणवतं. खरं? आणि त्यामुळे मग आपण आनंदाला मुक्तो. तर या कोर्समध्ये तुम्हाला बालपण कसं जगता येईल, मनमुरादपणे परत मिळवता येईल, हा अनुभव येते. तर किती जणाला लहान मुलासारखं राहायला आवडेल? एक हात वर दिसतो. बाकीच्यांचे परत कॅमेरे स्विच ऑफ आहेत. कृपया कॅमेरे ऑन ठेवा, नाहीतर हे काय होणार ना, मी इकडे 10 वाक्य बोलणार, तुम्ही ऐकणार, किती ऐकणार मला माहित नाही. आणि जोपर्यंत इंटरॅक्शन होणार नाही तोपर्यंत माझा अनुभव, तुमचा अनुभव, असं काही जरुरी नाही की माझा अनुभव जो आहे तोच तुमचा अनुभव आहे किंवा असायला पाहिजे. तर सुचित्राजींचाच मी हात वर बघितला. बाकीच्यांना आहे तसं जगलं तरी चालतंय, असं काय तसं राहिलं तरी आवडेल असं मी मी पण असून केलाय करतो. हात. हा, माझाही हात वरती. गुड गुड, चांगलं. म्हणजे हात जरी वर नसेल केले तरी प्रत्येकाला लहान मुलासारखं व्हायला, जगायला आवडेल, कारण तो सतत आनंदी आहे. त्याला कुठल्या प्रकारचं टेन्शन नाही, ताणतणाव नाहीये. बरोबर आहे? म्हणजे मनमुरादपणे जर खेळलं तर आपल्या आयुष्यामध्ये आनंद आहे. आणि जर फक्त कॉम्पिटिशन जिंकणेच जर ठरवलं तर मात्र हार आली की पश्चाताप, ताणतणाव, राग ह्या गोष्टी त्याच्यासोबत होतात. मोहन गुरुजी म्हणतात, ज्ञानी मनुष्य म्हणजे मुलासारखं निष्पापपणे राहणारा मनुष्य हा ज्ञानी आहे, आणि इगोइस्टिक मनुष्य हा अज्ञानी आहे. कारण त्याला कळत नाही कशामुळे काय आपल्या आयुष्यामध्ये घडतं किंवा कशामुळे अशा चुकीच्या गोष्टी माझ्या आयुष्याशी निगडीत राहतात, आणि ज्याला आपण नंतर म्हणतो ईश्वराने माझ्या मागेच काय असं लावलं. सर्वात शेवटी काय असते, देवाने माझ्या मागेच हे का लांबण लावलं, मलाच का एवढा त्रास, माझ्याच आयुष्यात का असं, माझंच का असं, सगळ्या गोष्टी देवावर आपण ढकलून देतो. अज्ञानी माणूस हा नेहमी अहंकारातून जगतो, त्यामुळे तो सतत कुठल्या ना कुठल्या तरी बंधनात अडकतो. तसं साधू संतांचं जर जीवन बघितलं तर ते निष्पाप मुलासारखं नेहमी आनंदी असतात, खेळकर असतात. त्यांच्या जीवनामध्ये बरं वाईट, चूक बरोबर, हे करू का ते करू असे प्रश्नही नसतात. जे आवश्यक आहे ते करतात आणि पुढे निघतात. त्याच्या विरुद्ध आपण, कारण आपलं टार्गेटच एवढं आहे की फक्त सिक्युरिटी साठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या पोटासाठी मी फक्त कार्य करत असतो. त्यामुळे सतत नोकरी जाईल की राहील, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, या प्रश्नामध्येच सतत मी गुरफटत जातो. आणि या गुरफटण्यालाच आपण म्हणतो बंधनात अडकणे, कुठल्या ना कुठल्या बंधनात अडकणे. आणि जेवढं मी बंधनात अडकत जातो तेवढं मला त्रास जाणवतो, ना की मोकळेपणा जाणवतो. बरोबर आहे? बरोबर आहे. मग बंधन म्हणजे काय, जेवढा मी स्वतःला काय म्हणतात त्याला, कुठल्याही गोष्टीमध्ये अडकून ठेवेल तितकं मला बंधन वाढेल. माझ्या मुलांनी असंच वागलं पाहिजे, जर असे माझे विचार असतील तर ते शेवटी मला बंधनच निर्माण करणार. कारण मुलगा दुसऱ्या क्षणाला कसा वागेल हे मी सांगू शकत नाही.
किंवा तिथला कोणी सांगू शकत नाही. तो वागणार आहे, जसा वागायचा तसंच वागत असतो. पण जोपर्यंत माझी दृष्टी बदलत नाही, दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत मला मग त्या गोष्टीचा त्रास होत जातो. म्हणून आपण बघतो की घरामध्ये वादविवाद, ताणतणाव, वेगवेगळे प्रश्न हे सतत निर्माण होत राहतात. कारण मी एकाच फक्त अँगलने बघतो, एकाच चष्म्यातून बघतो की बायकोने असंच वागलं पाहिजे, पोरांनी असंच वागलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, सामान इथंच ठेवलं पाहिजे. म्हणजे मी त्या पूर्ण गोष्टीला एक बंधन तयार करून, स्वतःभोवती एक बंधन लावून माझं जीवन जगत असतो. म्हणजे कुठल्याही बंधनात जर मी अडकलो की त्याचा ताणतणाव, त्याचा त्रास मला होणार. त्यामुळे जर बालकासारखं जर मी तर राहिलो, तर ज्या गोष्टी मी आयुष्यात कधी केल्या नाही, अशाही गोष्टी माझ्यातून ऑटोमॅटिक करायला, म्हणजे ऑटोमॅटिक बाहेर येतील. जे कोणी कधी नृत्य करायला शिकले नाही किंवा नृत्य करू शकले नाही, ते नृत्य करायला शिकतील. 4 चौघासमोर बोलायची हिंमत नसते, त्यांना ऑटोमॅटिकली स्टेज डेअरिंग वाढेल. कोणाला कधी म्हणजे आजकाल रडणं पण असं वाटतं की कोण बघेल, काय म्हणेल. हं? होण्याच्या अगोदर 10 प्रश्न डोक्यामध्ये येतात. मग इथे ऑटोमॅटिक रडा वाटलं तर ऑटोमॅटिक रडायला येईल. म्हणजे जे काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहे, त्या इथे तुम्हाला शक्य वाटणार आहे, सहज वाटणार. त्या आतापर्यंत आपण फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी जगलो, आता इथे स्वतःसाठी जगणार आहे. म्हणजे नवीन चैतन्याचा अनुभव यापुढे या कोर्समधून आपल्याला हळूहळू येणार आहे. आणि हे कोर्स करणारे लोक तुम्ही तुमच्या आता सहवासात जर SSY केलेले लोक आले असतील, तर तुम्ही पण अनुभवलं असेल. हे लोक काहीतरी वेगळे असतात, वेगळे दिसतात म्हणजे असतात आपल्यासारखेच, पण चेहऱ्यावर आनंद, कुठलंही कार्य करण्यास तत्पर, सेवा देण्यास तत्पर. असे काही काही अनुभव तुम्हाला आले असतील जर तुम्ही SSY केलेल्या लोकांच्या संगतीमध्ये असाल तर. तुम्ही हा प्रोग्राम अटेंड करायला आले, हे कदाचित तुमच्या मित्राने किंवा फॅमिली मेंबरने याचे 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या, ते ऐकूनच इथे आले असाल. तर म्हणजे या प्रोग्राममुळे काहीतरी बदल होतो हे मात्र निश्चित आहे. जे मी पहिल्यांदाही सांगितलं, हे तुमच्या जीवनावर बदल करतो. किती आणि कसा, हा ज्याचा त्याचा परिवार किंवा ज्याच्या त्याच्या इन्व्हॉल्वमेंट नुसार बदल आहे. म्हणजे जे काही घडणार आहे इथे खूप नाट्यमयरित्या तुमच्या आयुष्यात इथे घडेल, याचा तुम्हाला अनुभव येईल. म्हणजे यापुढे जीवनाला मी समस्या न बघता एक आव्हान म्हणून बघायला लागतो. आणि हेच खरं ज्ञान आहे. आणि या ज्ञानाचा उपयोग खरं म्हणजे तुम्हाला कोर्स झाल्यानंतर इथं अनुभव तर येईलच, पण ज्ञानाचा खरा उपयोग तुम्हाला आहे कोर्स झाल्यानंतर जीवन जगण्यामध्ये येणार. आज जर साधा प्रश्न जर विचारला, 7 ते किती आता 8 वाजले, 1 घंटा तुम्ही काहीतरी तिसऱ्या व्यक्तीला ऐकत इथं बसलेले आहे. याच्या अगोदर कधी असं इतकं म्हणजे प्रामाणिकपणे, मन मोकळेपणे 1 तास एका ठिकाणी बसून काही ऐकलंही नसणार. पण आज इथे सगळेजण 1 तास कॅमेरा ऑन ठेवून, कानामध्ये इयरबड लावून, कोणाचा डिस्टर्बन्स न होऊ देता हा कोर्स किंवा जे काही चाललेलं आहे आज ते ऐकण्यासाठी इथं बसलेले आहे. म्हणजेच काय, आज जे काही आहे हा तुमच्यामधला एक प्रकारचा बदलच आहे. आणि याच प्रोग्राम मध्ये हळूहळू तुम्ही इतरांमधील देव बघण्यास सुरुवात करणार. हा कोर्स जो आहे तो इतरांमध्ये देव
बघायला शिकण्याचा पण कोर्स आहे. आतापर्यंत इतरांमध्ये आपण राक्षस बघत आलो, राक्षसत्व बघत आलो, हा असा तो तसा. ज्यावेळेस मी हा असा तो तसा म्हणतो, त्याच्याच बंधनात मी स्वतः अडकतो. हेवे दावे, संशय. खरं म्हणजे सगळे लोक चांगले आहेत, कोणी खराब व्यक्ती नाही आहे. अति इगोपणामुळे कदाचित नंतर ते काहीतरी असं, ज्या गोष्टीला मान्यता नाही अशा गोष्टी करून समाजात मग वाईट होत असतील. परंतु मुळात प्रत्येक व्यक्ती हा चांगला व्यक्ती आहे, प्रत्येक जण चांगला आहे. परंतु माझ्या समजमुळे, माझ्या गैरसमजमुळे म्हणा, मी समोरच्या व्यक्तीला चांगला किंवा वाईट हा टॅग लावून मोकळा होतो. बरोबर. आणि त्याचाच मला पुढे हळूहळू त्रास होतो. इथे तुम्हाला प्रत्यक्षात नारायणाचे दर्शन होणार आहे या प्रोग्राम मध्ये. पण हे कधी, जर गुरुजींच्या ज्ञानावर माझी श्रद्धा असेल, माझं पूर्ण सरेंडरनेस असेल तर. जर मी श्रद्धा भावाने जर इथं बसले असेल तर जे काही गुरुजी सांगतात त्याचा माझ्या जीवनावर परिणाम घडणार. श्रद्धा, आदर, विश्वास, हे या गोष्टीचा या प्रोग्रामचा मूळ रिक्वायरमेंट आहे. विश्वास हा कधी निर्माण होतो? जर माझी श्रद्धा असेल तरच, जर मी सरेंडर असेल तरच, जर माझ्या मनामध्ये प्रेम असेल तरच. म्हणजे इथे प्रत्येक वेळेस तुम्हाला स्वनिरीक्षण करणे खूप आवश्यक आहे. स्वपरीक्षण नाही, स्वनिरीक्षण. मी कोण, याच प्रश्नाकडे सतत मला बघता यायला पाहिजे आणि त्याचा उत्तर शोधता आलं पाहिजे. बरोबर. हे ज्ञान असं काही ठराविक लोकांसाठी नाही आहे, हे ज्ञान प्रत्येकासाठी आहे. म्हणून प्रोग्राम नाही आहे, हा एक कल्चर आहे. इथे प्रत्येकाला यावंसं वाटतं, एकमेकाशी जुळावं असं वाटतं. इथे सगळेजण प्रेमाने राहतात म्हणून आपला परिवार वाढत जातो. 4 लोक ऑटोमॅटिक तुमच्यासोबत जुळले जातात आणि आपण इथे टिकून राहतो. म्हणून याला कल्चर म्हटलेलं आहे, प्रोग्राम नाही, कोर्स नाही. बरोबर. तो एक प्रकारचं कल्चर आहे आणि हे कल्चर आपल्या श्रद्धेमुळे हे डेव्हलप होत जाणार आहे. मग हळूहळू तुम्ही एक एक स्टेप चढून या प्रोग्रामशी कनेक्ट राहून तुमचा परिवार तुम्ही असा आनंदी परिवार म्हणेल, हा इथे वृद्धिंगत होत जातो. हो, म्हटलं की हा प्रोग्राम कोणासाठी आहे? हा प्रत्येकासाठी आहे. यामध्ये प्रत्येकाचा अहंकार गळून पडणार आहे, नक्की आहे. आणि बालकासारखं राहायला शिकणार आहे. मी मोठा, मी लहान, दुसऱ्याकडे बघणे, हा याच्यात ऑटोमॅटिकली गळून पडणार. कोणाची भेदभाव नाही, मी असा तू तसा, हा नाही. कारण इथं निरीक्षणाकडे जास्त महत्व आहे, ना की परनिरीक्षणाकडे. म्हणून इथे जे काही शेअरिंग होते, जे काही तुम्हाला त्यातून अनुभव येतो, ते सांगणं हे खूप महत्वाचं आहे. अनुभव हा अनुभवच आहे. माझा अनुभव तुमचा अनुभव सारखा आहे याची काही गॅरंटी नाहीये, असणारही नसणारही. पण तुमच्या अनुभवातून मला पण काहीतरी
शिकायला भेटते, माझ्या अनुभवातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटते. आणि हे जे कोर्स चालू आहे हे गुरुजींच्या अनुभवातून आपण शिकत आहे. म्हणून गुरुच्या ज्ञानावर पूर्ण श्रद्धा असणे, विश्वास असणे हे खूप महत्वाचं आहे. तर हा या थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रोग्रामचा हेतू आहे. परत आपलं बालकत्व आपण एन्जॉय करायला शिकणार आहे. अहम आपला गळून पडणार आहे. स्वनिरीक्षण इथे वाढणार आहे. आणि स्वनिरीक्षणच करायचंय, परनिरीक्षण करायचं नाही. दुसरा कसा वागतो हा जर बघत बसलो तर आपल्याला त्याचा त्रासच होणार. करेक्ट. जय गुरुदेव. इथे काय प्रश्न? सगळ्यांना सगळं कळलंय? तुम्ही उज्ज्वला शिंदे म्यूट. ओके. परत एकदा सांगतो, ऑनलाईन सेशन साठी काहीतरी स्वतःचं डिसिप्लिन असणं खूप जरुरी आहे. एक म्हणजे कॅमेरा ऑन, दुसरं म्हणजे बोलत नसाल तर मायक्रोफोन ऑफ ठेवायचा, जेणेकरून बाकीच्या लोकांना डिस्टर्ब होणार नाही. ओके. काही प्रश्न नाहीये? म्हणजे सगळ्यांना सगळं कळलं? कळलं असावं की नसावं माहित नाहीये, पण सगळे काहीच बोलत नाही. समजलंय याचा पण अर्थ- आता जय गुरुदेव. हा बोला बोला. समजलंय पण आता थांबलोय की कसं स्वतःचं परीक्षण करायचं. हा, मग तेच चालू आहे ना. आता जे काही वाक्य कानावर पडले असतील काय, याच्यातूनच काहीतरी आपल्याला मार्ग मिळाला असेल. दुसऱ्यांचा विचार करायचा नाही, दुसरा काय वागतो बघायचं नाही, परनिरीक्षण करायचं नाही, स्वनिरीक्षण करायचं. आता जर मी माझ्या आयुष्याकडे जर बघितलं, जर आपण चार चौघामध्ये जर असेल तर पहिला शब्द येतो हे असा तो तसा. म्हणजे काय, मी स्वतःकडे बघण्याच्या ऐवजी बाहेरच बोट दाखवायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे माझ्यात काय फरक पडणार किंवा मला काय जाणवणार हे काही दिसत नाही. त्याचा उलटा परिणाम असतो की मी त्या व्यक्तीच्या काहीतरी बंधनात अडकतो. म्हणजे मी स्वतःला अडकून घेतो. तो कसा काय असो ना, मला काय करायचं, मी कसा आहे त्याच्यावर माझा मोकळेपणा अवलंबून. आपल्याकडे 4 बोटं आहेत हे विसरून जातात ऍक्च्युली. करेक्ट. हे पण आपल्याला शिकवलेलं आहे. समोर बोट दाखवणार 4 बोटं माझ्याकडे आहेत. म्हणजे स्वतःकडे बघा, दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा. करेक्ट. पण यामुळे काय होतं ते आपल्याला आज इथे कळलं की आपण कुठल्या ना कुठल्या चौकटीत अडकतो, बंधनात अडकतो आणि त्याचाच त्रास होऊन आपल्याला कुठला तरी डिसीज म्हणून मागे लागतो. बरोबर आहे. जितकं मोकळं तितकं डिसीज फ्री जीवन. सरळ सरळ संकल्पना. करेक्ट. गुड. चांगला प्रश्न आहे. आणखीन? आणखीन एक टॉपिक आहे, नाहीतर दुसऱ्या टॉपिक कडे आपण जाऊ जर प्रश्न असेल. कोणाला काही प्रश्न? या प्रोग्रामचं नाव काय आहे? SSY. तुम्ही जो प्रोग्राम अटेंड करत आहे त्याचं नाव काय आहे? SSY. समाधी योग. समाधी योग. सिद्ध समाधी म्हणजे जे सिद्धमय समाधी. हा, सिद्ध म्हणजे जे प्रूव्ह केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. जे ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे त्याच्यावर परत परत आपल्याला मेहनत करण्याची आवश्यकता नाहीये. सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे गुरुजींनी, स्वतःवर एक्सपेरिमेंट करून वर्षानुवर्ष त्याच्यावर कार्य करून आज आपल्याकडे 15 दिवसाच्या प्रोग्रामच्या फॉर्म मध्ये आलेलं आहे.
दुसरा शब्द आहे समाधी. खूप मोठं टूल गुरुजींनी आपल्याला दिलेलं आहे, त्याचं नाव आहे समाधी. आपण लकी आहे, पुण्याच्या बाजूलाच आळंदी गाव आहे, तिथे आपण ज्ञानेश्वराची समाधी बघतो. हं? जिवंत समाधी घेतली. हं? तर समाधी शब्द ऍटलीस्ट आपल्याला महाराष्ट्राला तरी माहिती आहे. कृपया ज्यांचा मायक्रोफोन ऑन आहे त्यांनी ऑफ करावं. फोन लावून तर तुमच्याकडूनच बंद करा ना तुम्ही तिकडून. हो, पण मला प्रत्येक वेळेस स्क्रीनवर सगळे दिसत नाही ना. मला सगळे स्क्रोल करावं लागतात, खालीवर सगळ्यांचे बघायचे. ते वेळ लागते ना प्रत्येक वेळेस, मग त्याचाच टाइम जाणार. बरोबर. तर ऍटलीस्ट महाराष्ट्रीयन लोकांना समाधी शब्द अर्थ जरी माहित नसला तरी समाधी शब्द प्रचलित आहे, माहितीतला आहे. आणि तिसरा शब्द आहे योग. योग म्हणजे काय? जोडले जाणे. जोडले जाणे. म्हणजे इथे काय जोडायचं आहे? शरीर आणि मन आणि हे शरीर. जोडायचंय. आज जर आपण बघितलं तर शरीर वेगळं काहीतरी सांगतो, मन वेगळं काहीतरी सांगतो. जर शरीर मनासोबत जर जुळलेलं नसेल तर आपण वेगवेगळे प्रॉब्लेम अनुभवतो. तर शरीर आणि मन एकत्र जोडण्यासाठी म्हणून गुरुजींनी आपल्याला सोप्या भाषेत 15 मिनिटाचं ज्ञान दिलेलं आहे, त्याला म्हणतात समाधी. पुढे चालून पुढच्या आठवड्यात आपल्याला समाधीवर पूर्ण दिवस आहे, पूर्ण प्रोग्राम येणार आहे, पण इथे आपण थोडी माहिती बघणार आहे. समाधी शब्दाची जर फोड केली तर सम आणि धी असं होतं. सम म्हणजे समांतर, इक्वॅनिमस. आज जर आपण बघितलं आपल्या बुद्धीचं स्तर काय, कमी जास्त इकडे तिकडे हेलकावे खात, हे ते जर तर याच्यामध्येच हेलकावे खात. आणि धी म्हणजे बुद्धी, म्हणजे माझी बुद्धी सतत जर तर चांगलं वाईट हेवे दावे याच्यामध्येच गुरफटलेली आहे. परत एकदा विनंती करतो, कृपया तुमचा कॅमेरा स्विच ऑफ करा. जेवढं खरखर येईल तेवढं मलाही प्रश्न पडणार आहे आणि समोरच्या व्यक्तीला पण ऐकण्यामध्ये त्रास होणार आहे. सर, एक ऑप्शन असतो म्यूट ऑल म्हणून, तुम्ही त्याने सर्वांना म्यूट करू शकतात. म्यूट ऑल. आणि मे बी 1-2 जणांना को होस्ट करून द्या, ज्यांना थोडं युज टू आहे झूमला, तर कोणी अनम्यूट होतंय तर ते त्यांना म्यूट करू शकतील. हा, आयडिया चांगली आहे. कोणाला करू मी को होस्ट? तुम्ही मला पण करू शकतात, मी हेल्प करू शकते. आणि माझ्यासोबत अजून 1-2 जे युज टू आहे त्यांना करून द्या. सर मला पण करू शकता, मी पण युज टू आहे. एखादे एक असलं बस होईल. तुमचं नाव काय? सरोज लाड. सरोजी. आता मला सरोजींचं नाव शोधायला लागेल. सरोज लाड टॉपलाच आहे, टीए सरोज लाड. हा, सरोज लाड. मला राईट्स नाहीये को होस्ट बनवण्याचे, हा, होस्ट आयडियल प्री स्कूल आहे ना म्हणून. कारण मीच को होस्ट आहे, त्यामुळे मला राईट्स नाहीये. ठीक आहे. कृपया आपला मायक्रोफोन म्यूट करा. तर आपण होतो सम अधिक धी म्हणजे समतोल बुद्धी. आपली बुद्धी सतत जर तर चूक बरोबर हेवे दावे
खरं म्हणजे दोलायमान असते बुद्धी. तर कुठल्याही परिस्थितीत माझी बुद्धी जर समतोल साधत असेल तर त्याचा माझ्यावर काय परिणाम होतो. आपण आपल्या पॅरेंट्स कडून ऐकलेलं आहे, चिडचिड करत असताना निर्णय घेऊ नये. म्हणजेच काय, बुद्धीची स्थिती जर आपली चिडचिडी असेल तर मला हवं तर निर्णय घेता येत नाही. खरं आपण ऐकलेलं आहे आणि ते फॉलोही करतो की चिडचिड करत असताना कुठलाही निर्णय घेऊ नका, रागवत असताना चांगल्या कार्यामध्ये हात घालू नका. पण जर माझी बुद्धी जर सतत एकाच पातळीवर जर राहत असेल तर त्याचा माझ्या जीवनावर काय फरक पडतो हे आपण इथं बघणार. म्हणजे स्थिर बुद्धी 24 तास जर राहिली त्याला आपण म्हणतो समाधी अभ्यास. काही परिस्थिती आली तरी मी स्थिर असतो. ते का घडतं? कारण मी समाधीमध्ये आहे. हा 15 मिनिटाचाच अभ्यास आहे. पुढे चालून आपल्याला पूर्ण डिटेल मिळतील. परंतु इथे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, याचा शब्दाचा अर्थ काय आहे आणि इथं आपण काय बघणार आहे. आणि सामान्यतः बुद्धी ही 3 वेगवेगळ्या स्तरावर कार्य करते. एक म्हणजे मी कोणीतरी आहे, अहंकार. सतत एक प्रकारचा अहंकार असतो. मी वडील आहे, मी नवरा आहे, मी मॅनेजर आहे, मी मोठा इंजिनियर आहे. म्हणजे मीपणा जो आहे तो एक अहंकार आहे. दुसरं स्तर म्हणजे निराकार. मी कोणीच नाहीये, मी फक्त एक मनुष्य आहे, मला असं काही कुठला टॅग लावलेला नाहीये. आणि तिसरी मनाची स्थिती असते सर्वाकार, म्हणजे त्याला आपण म्हणतो संतांची स्थिती. तू आणि मी सारखाच, म्हणजे माझ्यात कुठलाच भेदभाव हा नाहीच आहे. तर SSY हा जो प्रोग्राम आहे हा अहंकारातून निरहंकाराकडे नेणारा प्रोग्राम आहे. तर मीपणा सुटून जाऊन तुम्ही निराकार, आय एम नोबडी या स्थितीला जाता फक्त 15 मिनिटाच्या समाधी अभ्यासाने. याच्यात मध्ये बुद्धी स्थिर झालेली असते. आपला बुद्धी जर स्थिर झाली तर चंचलपणा कमी होतो. खरं चंचलपणा कमी झाली की आपले कुठलेही डिसिजन घेण्याची स्थिती निर्माण होते. तर अहंकारातून सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं, जे काही आपण काम करत असतो त्याच्यामध्ये काम, क्रोध, लाईक, डिसलाईक याचा अनुभव घेतो. मला हे पाहिजे, मला हे नको, म्हणजेच काय, हे काम आणि क्रोध. जे आवडतं किंवा जे आवडत नाही. बरोबर आहे. मग अहंकारातून कार्य करताना सतत आवड निवड, लाईक डिसलाईक, काम क्रोध याचा प्रत्यय येतं. ज्यावेळेस मी म्हणतो हे आवडतं किंवा हे आवडत नाही, त्यावेळेस मी त्या ऑब्जेक्टचा एक प्रकारे गुलाम असतो किंवा गुलाम होतो. उदाहरणादाखल जर बघितलं, तुम्हाला एक व्यक्ती आवडते, रस्त्याने चालताना ती व्यक्ती जर तुम्हाला भेटली तर तुम्ही काय करता? स्माइल काय देतो. स्माइल देता. आणखीन हाय हॅलो. हाय हॅलो. आणखीन आपल्याला छान वाटतं ती व्यक्ती छान भेटल्यावर. वाटतं. करेक्ट. शेअरिंग करतो, त्याच्या मनाप्रमाणे पण आपण काही गोष्टी करतो. बरोबर. हे
आवडती व्यक्ती समोर आल्याबरोबर घडलं. कारण त्याच्यासोबत राहायला आपल्याला आवडतं, म्हणजे त्याच्या मनासारखं आपण काही गोष्टी करतो. करेक्ट? त्याला आवडणाऱ्या गोष्टी करतो, म्हणजे जे त्याला आवडतं त्या गोष्टी आपण करतो. बरोबर आहे? त्याच्याच विरुद्ध जर आपण बघितलं, एखादी नावडती व्यक्ती जर रस्त्यावर आली तर काय करतात? काय करतात? आपण त्याच्याशी फॉर्मॅलिटी म्हणून काहीतरी बोलतो. नावडती व्यक्ती आल्यानंतर काहीतरी बोलतो, त्याला टाळतो फॉर्मॅलिटी आपण, म्हणून टाळण्याचा टाळतो. प्रयत्न करतो. आपण बोलत नाही, आपण टाळतो. तो जर समोरून आला की आपण तोंड वाकडं करून दुसऱ्या साईडने निघून जातो. कशाला त्याला क्रॉस करायचं? त्याला बघितलं की माझा दिवस खराब जातो. करेक्ट? तो असाच, तो तसाच. हे नाही, वाक्य असं चालू नाही. होतात आणि आपण आपला मार्ग बदलतो. काय? की त्याला बघणं नको. बरोबर आहे? म्हणजे आवडती व्यक्ती आली की त्याला चांगलं वाटावं म्हणून त्याच्या मनासारख्या गोष्टी आपण करतो. म्हणजे आपल्याला कंट्रोल कोण करते? ती व्यक्ती. नावडती व्यक्ती आली, आपण अशा गोष्टी करतो की ज्या त्या व्यक्तीने कंट्रोल केलेल्या आहे. तो आला की आपण मार्ग बदलतो. इच्छा आहे का मार्ग बदलायची? नाहीये. परंतु त्याला अवॉइड करण्यासाठी मी माझा मार्ग बदलतो. म्हणजे माझ्या डिसिजनवर कोणाचा कंट्रोल झाला? समोरच्याचा. समोरच्याचा. म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मी इगो मधून कार्य करतो, त्यावेळेस लाईक किंवा डिसलाईक असताना दोन्हीकडून मी त्या ऑब्जेक्टचा, त्या गोष्टीचा गुलाम म्हणून राहतो. आणि कुठली गुलामगिरीचा अर्थ काय? माझ्यावर लादणे, जबरदस्ती करणे, बंधनात अडकणे. आणि जर सतत मी या बंधनात राहिलो तर शेवटी काय होणार आहे? मी स्वतः ताणतणाव अनुभवणार आहे आणि त्याचीच परिणती हळूहळू बीपी आणि कुठल्या डिसीज मध्ये होत राहत. करेक्ट? हो की नाही? काय याच्या व्यतिरिक्त काय असेल तर शेअर करा. तर समाधी अभ्यासामध्ये आपण काही न करण्याची क्रिया शिकत असतो. काही न करण्याची गरज म्हणजेच काय? कुठलंही कर्म न करणे म्हणजे कर्मातून किंवा कर्मबंधनातून मुक्ती. विजयजीने हात वर केला, काही प्रश्न आहे का? विजयजी? हॅलो, मला एक प्रश्न विचारू का? ओके, बोला सारिकामा. एखादी व्यक्ती जर समोर आली आणि आपण अवॉइड करतो तिला, बरोबर आहे, पण जर त्या व्यक्तीला अवॉइड करून माझा दिवस जर चांगला जात असेल तर मी का अवॉइड करू नये? मी असं काही म्हटलं का दिवस चांगला? मग आपण त्याच्या बंधनात कसं काय अडकलो? तेच सांगतो ना. त्या क्षणाला तुमच्या मनात काय आलं? त्या क्षणाला. नंतर तुम्ही भलेही वेगवेगळे कार्य करून तुम्ही दिवसामध्ये स्वतःला बिझी ठेवणार किंवा तुमच्या ऍक्टिव्हिटी करणार, पण त्या क्षणाला काय घडलं? तेव्हा प्रत्येक क्षण वेगळा आहे. बरोबर आहे सारिकामा? सर, मग आता तुम्ही एक क्षण म्हणताय, मग क्षण कसा कन्सिडर केला जाणार? कुठं संपतो, कुठं चालू होतो, कुठं थांबतो? चांगला प्रश्न आहे. अगदी त्या क्षणाला म्हणजे त्या मोमेंटला काय जाणवलं आणि तो मोमेंट घेऊन मी पुढील 24 तासामध्ये कसा वागतो. करेक्ट? ही रिॲक्शन कशी घडली? समोर आल्या रिॲक्शन घडली. करेक्ट?
पण मग ते 24 तास आपल्याकडे आहेत एका दिवसातले, ते एका क्षणासाठी आपण ते करून आपला जर 24 तासातला तर एक क्षण वाया जाणार, म्हणजे वाया म्हणणार नाही मी, ओव्हरराईड करतोय आपण, तर बाकीचा दिवस आपला पूर्ण हे जातोय ना पण त्या व्यवस्थित. क्षणाला घडलेलं तुमच्या डोक्यामध्ये किती घंटे राहते हे महत्वाचं आहे ना. तुम्हाला राग आला तर किती मिनिटात तुमचा राग नाहीसा होतो? थोड्या वेळात होऊन जातो. कोणाचा थोड्या वेळात, कोणाचा? डिपेंड्स त्या व्यक्तीवर. करेक्ट. म्हणजे हो. काय, व्यक्तिपरत्वे हे कमी जास्त असू शकते, परंतु प्रामुख्यानं आपण हे बघितलेलं आहे, जे काही ताणतणाव वगैरे येतात हे काही काही लोकांना एका घंट्यात, काही काही लोकांना एका दिवसात, काही काही लोकांना एक महिना, काही काही लोकांना आयुष्यभर सोबत राहतात. बरोबर आहे. एखादी वाईट घटना जर आपण बघितली असणार लहानपणी किंवा कधी पण, ती कायमची आपल्या स्मरणात राहते, कारण त्याच्यासोबत आपण खूप निगडीत असतो. बरोबर आहे. पण शेवटी ती वाईट घटनाच होते ना. मग हळूहळू ती कधी कधी डोकं वर काढून त्याची आठवण करून देत असते आपल्याला. करेक्ट. बरोबर आहे, पण मी माझं स्वतःचं निरीक्षण करायला सांगितलं ना तुम्ही तुमचं निरीक्षण करा. मी तुमच्या स्वतःच्या बद्दल विचारत नाही तुम्हाला 15 मिनिटात फरक पडला का 20 मिनिटात फरक पडला. मी कधी फरक पडला हा प्रश्नच नाहीये. मी काय सांगितलं की त्या क्षणी त्या व्यक्तीचा गुलाम होतो, त्या ऑब्जेक्टचा गुलाम होतो. करेक्ट. तुमच्या ज्ञानावर, तुमच्या वैयक्तिक परिस्थितीवर सगळं अवलंबून आहे की ते तुम्ही किती वेळ तुमच्या जीवनामध्ये कॅरी करता. तुम्ही जर लवकर त्यातून बाहेर निघाले तर वेल अँड गुड. 1 घंट्याने जरी निघाले तरी वेल अँड गुड. 1 दिवसाने जरी निघाले तर चांगलंच आहे. पण फक्त त्याचे मला तसे गुलाम कसं काय झाले हे मला पटत नाहीये थोडं त्या व्यक्तीचं. मी गुलाम शब्दाचा अर्थ तुम्ही गुलामगिरी म्हणजे आयुष्यभराची गुलामगिरी असं नका अंदाज घेऊ. तुमचे निर्णय घेण्यामध्ये ती व्यक्ती, तो ऑब्जेक्ट कारणीभूत आहे हे मी सांगत आहे. गुलाम म्हणजे काय, लादणे. बरोबर. तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी कोणी लादलं, त्या ऑब्जेक्टने तुमच्यावर लादलं, म्हणून तुम्ही मार्ग बदलला. बरोबर आहे. असं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मी गुलाम म्हणजे मी माझा निर्णय म्हणत नाही, मी मी शब्दशः अर्थ सांगत नाही. गुलामगिरीचा अर्थ काय, माझ्यावर कुठल्या तरी प्रकारचं काहीतरी कोणीतरी लादतं. करेक्ट. गुलामगिरीची प्रवृत्ती म्हणजे काय आहे, पण हा निर्णय मी स्वतः घेतलाय, मग तो लादला घ्या गेला ना. हे तुम्हालाच घ्यायचं आहे. तो लादला गेला असं होत नाही ना माझ्यावर त्या व्यक्तीने. अरे तुम्ही निर्णय का घेतला रस्ता बदलण्याचा? सिंपल प्रश्न आहे. तुम्ही निर्णय का घेतला रस्ता बदलण्याचा? मला संवाद साधायचा नाहीये. आता ते आवडती नावडती व्यक्ती, अनोळखी व्यक्ती असेल तरी पण मी संवाद साधतच नाही ना. तसं अनोळखी व्यक्ती असं समजून मी जाऊ शकते ना पुढं. तुम्ही जा ना, परंतु नॉर्मली आपल्या जीवनात काय होतं हे बघा. बरोबर आहे. आपण मान खाली करून जातो, नजर टाळून जातो, काही पण होऊ शकतं. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, तुमचा डिसिजन घेण्यामागे तुमचा मेंदू कार्यरत नसून समोरच्या ऑब्जेक्टमुळे तुमच्या मेंदूमध्ये काहीतरी प्रकट झालं, त्याच्यामुळे तुम्ही हा डिसिजन घेतला. एवढं मला सांगायचंय. त्याचा रिझल्ट नंतर काय होतो, किती वेळ टिकतो हा नंतरचा प्रश्न आहे. पण त्या क्षणाला तुमच्या मेंदूला जे काही डिसिजन घ्यावं लागलं ते डिसिजन तुमचं 100% नसून हे समोरच्या ऑब्जेक्टवर अवलंबून होतं आणि त्यामुळे तुम्ही असं डिसिजन घेतलं. मग तुम्ही कुठल्याही प्रकारचा विचार करा. बरोबर आहे. आणि याच्यावर विचार करा. शब्दशः गुलामगिरीचा अर्थ, गुलामगिरी म्हणजे तुम्ही 24 तास वगैरे असं काही मनात आणू नका. फक्त याचा अर्थ एवढाच होतो आणि याच्यामुळे माझ्या डिसिजनवर किंवा माझ्या बुद्धीवर याने कंट्रोल केल्यामुळे असं डिसिजन मी घेतला, संपलं.
सर आपण ह्याला आपण आपली रिॲक्शन पण म्हणू शकतो ना त्याबद्दल, त्या व्यक्तीच्या बिहेवियर बद्दलची. हो ना, रिॲक्शन कधी होतोय? निर्णय झाल्यानंतर ना. बरोबर. हॅलो संपलं. मग मी तेच सांगतोय, तुम्ही शब्द कसेही वापरा, तुम्ही रिॲक्शन देता म्हणजे निर्णय झाल्यानंतरच काहीतरी घडलं ना. ते रिॲक्शन म्हणजे निर्णयच. हॅलो गुरुजी 2 मिनिटं बोलू का? हा विजयजी बोला. हा गुरुजी, याच्यात असं आहे की आपल्याला समाधी म्हणजे तेच शिकायचे आपल्याला सगळ्याचे आपल्याला राम पण तोच नारायण आहे आणि रावणात पण तोच नारायण आहे. ही समबुद्धी म्हणजे समाधी आहे. तेच तर शिकायचे. ते लास्टला सगळे प्रश्न आपले क्लिअर होणार आहेत. नारायण हा आपल्याला रामामध्ये बी पाहायचाय, सगळ्यातच पाहायचंय, प्रत्येक प्राणी मात्रात कणाकणात. त्याच्यात साक्षी भाव तुम्ही व्हिडिओ काढून बघा, त्याच्यातले सगळे तुमच्या शंका मिटतात. कोणतीच रिॲक्शन द्यायची नाही, काहीच रिॲक्शन द्यायची नाही, आपल्याला कशाचीच दखल घ्यायची नाही. आपले सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात. आपण ते हाताने काय करतोय, झाडाला कवटाळून कोणीतरी ओरडत बसतोय, पकडलं मला, तसं विचारायला पकडतोय आपण आणि ओरडतोय, याने मला पकडलं, त्याने मला असं केलं, याने तसं केलं. आपल्याला तेच तर शिकायचे. ह्या समाधी अभ्यासामधून तुम्ही कोणत्याही व्यक्तीला टाळायचं आणि याचा काहीच प्रश्न नाही. त्याच्यात तुम्ही नारायण पाहणार आहे, तर नारायणाचं तेच दर्शन होणार आहे समोर. हे सगळ्या शंका तुम्ही लास्टला विचारा, सगळं तुमचं हे होणार आहे. तुम्ही कधी विचारू द्या, तो प्रश्न नाहीये. करेक्ट. नाही पण म्हणजे काय होतं, जे येणार आहे आपल्याला ना, त्याच्याविषयी मग नेमकं असं असन का तसं असन का थोडस शंका राहतात. ते आपल्याला सगळं 100% त्याच्यातून निरसन होणार आहे. यालाच आपण म्हटलेलं आहे, या ज्ञानातून विज्ञानमय कोश भेदन होणं सुरू झालं. प्रश्न पडणे म्हणजेच तुमचे जे विचारधारणा आहे, विचारसरणी आहे, त्याला भेद पडून तुम्हाला काहीतरी नवीन विचार सुचतात. आणि याच प्रतीक म्हणजे काय ऐका ना सर, ज्या त्यावेळी क्वेश्चन आले तर विचारले गेले पाहिजे. ते क्लिअर झाल्याशिवाय पण पुढे नाही जाऊ शकत. नाही विचारायचं बिलकुल. मॅडम परंतु आपण ऐका, हे सगळ्या शंका दूर होणार आहे. त्याच्यामुळं शरणागत भावाने राहा, विजयजी, मला काही शंका राहणार. सगळ्या प्रश्न विचारायचे, सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार. काही विषय प्रश्न आपण पार्क पण करणार, काही प्रश्न आपण दुसऱ्या सेशन मध्ये येणार. प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण मिळणार, मागच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर पुढच्या सेशन मध्ये मिळणार. कधी कधी आम्ही म्हणू पण तुम्हाला की हा प्रश्न पार्क करून ठेवा, आपण पुढच्या सेशनला बघू. आणि अशा प्रत्येक गोष्टी घडणार. प्रश्न विचारणं खूप आवश्यक आहे, समाधान करून घेणं खूप आवश्यक आहे. समाधान एका उत्तरात नाही झालं तर पुढच्या सेशन मध्ये त्याचं समाधान तुम्हाला मिळेल, त्याच्या पुढच्या सेशन मध्ये त्याचं समाधान मिळेल. बरोबर. त्याच्यात आपला शरणागत जर भाव ठेवला तर आपल्याला सगळं आपोआप मिळणार आहे. मला एवढंच म्हणायचंय, शरणागत भावात राहिलं ना. बढिया सारिकामा, आवडला तुमचा प्रश्न. हा सुनीलजी आले वाटतं. सुनीलजी. हा जय गुरुदेव. छान चाललेलं आहे. त्यांना कशाचं क्वेश्चन प्रॉब्लेम वाटतो? गुलामगिरी हा शब्दावर ते अडकून पडले होते, पण मला वाटतं त्यांचं समाधान झालेलं असावं की गुलामगिरीचा अर्थ त्यांनी. नाही सर, माझं समाधान नाही झालेलं. ओके ठीक आहे. ओके, सो तुम्हाला काय वाटतं गुलामगिरी म्हणजे? तुम्ही काय समजून घेतलात? तर मला एवढंच म्हणायचं आहे, समोर येणारी व्यक्ती जर मला अवॉइड करायची काही कारण असेल तर मी रस्ता सोडून गेले किंवा त्याच रस्त्याने मी तिला समोरून जरी गेले तर मी तिची गुलाम कशी झाले, तिच्या विचारांना मी कशी गुलाम झाले, असं माझा प्रश्न. ठीक आहे, नाही होऊ शकत नाही ना. नाही होऊ शकत नाही. मी गुलाम नाहीच आहे ना. माझा क्षण मी चांगला घालवतीच आहे ना. मी तिला अवॉइड करून त्या व्यक्तीला. ह्याच्यामध्ये हे समाधीबद्दल डिस्कशन चाललेलं आहे. आपलं बुद्धी समस्थितीमध्ये नाही राहत. आवड किंवा निवड किंवा पसंत अपसंत, पसंतच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे, त्याला आपण समाधी म्हणतो. ओके, सो उदाहरण असलं तरी ठीक आहे, नसलं तरी ठीक आहे, हा स्थिती आहे. दुसरं काय आहे म्हणजे, उदाहरण तुम्हाला सांगतो की तुम्हाला पिक्चरला जायचं नाहीये, पण तुमच्या मैत्रिणी म्हणते चला पिक्चरला जाऊ, छान लागलेलं आहे आपल्याला. पण तुम्हाला इच्छा नसताना ज्या वेळेला तुम्ही जाता पिक्चर बघायला, जाता का नाही जाता? नाही, हळदी कुंकू असेल समजा कार्यक्रम, त्या बाईच्या घरी जायचं नसतो, तरी पण ती बोलवते.
ओके, पण ती बोलवते म्हणून तुम्ही जाता का नाही जाता? जाता ना. पण हे जाणं तुमच्या इच्छेनं जाता काय तिचं बळजबरी आहे म्हणून जाता? नाईलाज आहे म्हणून जाता? मला जर नाईलाज ना. जायचं नसेल तर मी नाही जाणार सर. हा, नाही जाणार असलं तर यू आर फ्री ना. प्रॉब्लेम कुठे येतो? एक मिनिट हा. हा सारिका, दुसरा प्रश्न कळला गुरुजींचा? आवाज येत नव्हता सर. हा, जय गुरुदेव. हा हॅलो, हा मॅडम, हा सर. तुमच्या आवडीनं तुम्ही करत असाल मग तुम्ही ऑलरेडी लीडर आहात, फ्री आहात. ओके, पण जीवनामध्ये 90% आई वडील सांगितलेत म्हणून मी लग्न केलं, आई वडील सांगितलेत म्हणून मी शिक्षण घेतलं, आई वडील सांगितलेत म्हणून मी साडी नेसलो, आई वडील सांगितलेत म्हणून सगळं इच्छा नसताना पण आई वडील सांगितलेत म्हणून जे करतो ना ते गुलामगिरी आहे. दुसरा पॉइंट, आई वडील सांगितलेत मला आवडतं म्हणून मी करतो, हे फ्रीडम आहे, हे लिडरशिप क्वालिटी आहे. हे दोन्ही फरक कळतो तुम्हाला? कृती एकच राहणार आहे, कृती एकच राहणार आहे. तुमचा भाव त्याच्या पाठीमागे काय आहे ह्याच्यावरून ते डिपेंड करतो. ओके, आणखीन फॉर एक्झाम्पल आपण मैत्रीने सांगितलेलं सगळं ऐकतो, कारण का मला फ्रेंडशिप मेंटेन करायची आहे, तिच्या बरोबर राहणं मला आवडतो, हे पण एक गुलामगिरी आहे. हे तुम्हाला कळतो का? मैत्रिणीला नाही पण म्हणू शकते ना, फ्रेंडशिप त्याच्यामुळं तिच्या बरोबर आहे. हा, नाही म्हणत असेल तर युजली ती काय म्हणती, अरे तू का नाही ऐकलीस, तू यायलाच पाहिजे. ओके, आज पार्टी आहे माझी, तू यायलाच पाहिजे. नाही आलं तर माझी तुझी मैत्रिणी काय झाली, फ्रेंडशिप मग सर ती मैत्री नाहीये. मग ती मैत्री ठीक आहे, नाहीये. हे तुमचं डेफिनेशन आहे. ती मैत्रीण नाही बोलायचं, मग तुम्ही तिला बरोबर मैत्रीण करायचं सोडून देता, बरोबर. आता सोडून दिलं समजा फ्रेंडशिप, मग आता प्रत्येक वेळेला तिला अवॉइड करता का तिच्या जवळ जायला बघता? तिला समजावून तर सांगणार ना सर. दॅट इज अ सेकंडरी. ती समजून पण ऐकत नाही, अडमुटपणा असतो का नसतो? आता राहुल गांधीला किती लोक समजून सांगितलेत, पण मोदीजीने करत असलेलं कार्य त्याला आवडत नाही, आहे का नाहीये? काय संबंध? नाही, तुम्हाला सांगतो रिअल फॅक्ट, एक्झाम्पल चाललेलं. अडमुटपणा असतेत का नसतेत? ओके, पाकिस्तानवाल्यांना कितीदा सांगून दिलं टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज करायचं नाहीये म्हणून, कितीदा लोकांना मारलेत. ओके, दुर्योधनाला किती समजून सांगितलं कृष्ण शेवटपर्यंत. अडमुटपणा असतेत का नसतेत? काय तुम्ही समजून सांगितल्याबरोबर सगळं ऐकतेत? काय करते? मोठा प्रश्न पडला का? हा, इथून 1.5 किलोमीटर मी राहायला आहे. ओके, हे आयटीआय आयटीआयचा कंपाऊंड. आपण पुढे जाणार आहे, नाही जाणार आहे तिकडे. ओके, ठीक आहे. इथून मी पुढे जाणार आहे. ओके, त्यांचाच फोन आहे का? नाही, मी क्लासमध्ये आहे. ओके, हा मॅडम. हॅलो, सॉरी, मी ड्रायव्हिंग करत आहे, सोलापूरमध्ये आहे. हा, हॅलो. हॅलो, हा, क्लिअर झालं का? थोडं झालंय सर, पण तो आता मी तुमची मैत्रिणी अडमुटपणा आहे त्या नाही, मी तिला समजून अडमुटपणा सांगितलं. माझा प्रश्न तिला जर मैत्री टिकवायची असेल तर ती समजून घेईल,
नसेल तर मी पण नाही, तिला सोडून नाही टिकवायचे आहे, तिला नाही टिकवायचे आहे. तुम्हाला टिकवायचे का नाही मग सोडून टिकवायचे द्यायला तुमच्या मग हातात आहे. सोडून द्यायचं मग सोडून हा, द्यायचं. करेक्ट. हे सोडून दिल्यानंतर तुमचं वागणूक कसं असतो तिच्या बरोबर. मी ऍज युजल मी बोलेन तिच्याशी, तिला नाही बोलायचं ती नाही बोलली, निघून गेली. नाही मैत्रिणीसारखं राहील का थोडस मनामध्ये खिचकिच राहील, विरोध राहील, असं राहील? मैत्रिणीचं जाऊन दे. आवाज clear येत तुमचं नाहीये. लग्न झालेलं आहे? ओके, ठीक आहे. हा हा, ओके, हे कळत आहे. तुम्ही सांडलं तरी पण तुमची मैत्रीण नाही ऐकत आहे. मग काय स्थिती आहे तुमची मनाची? तर थोड्या दिवसांनी सर तिला पटलं की येईल ना ते आपोआप. मी माझं काम करत राहणारच. पण ते सेकंडरी नाही, मला एवढंच विचारायचं आहे, तुमचं मनाची स्थिती, तुमचं वागणं कसं राहील तिच्या बरोबर, राहणं, वागणं, बोलणं. सारिका, तुम्ही काय करताय? तुम्ही पुढे काय करणार आहे ते सांगताय. आपण पुढे काय करणार आहे ते नाही बघत आहे. त्या क्षणाला तुमच्या मनाची स्थिती काय आहे हे बघत आहे फक्त. थोडा टाइम हॅलो? जाऊन देईन ना मी. थोडा काय म्हटलं? थोडा वेळ जाऊन देईन. हा, थोडा म्हणजे ते वेळ पुढचं जाऊन देईल. थोड्या वेळासाठी तुमची मनस्थिती कशी एक असेल मिनिट बोल. त्याच्याबद्दल. हा, ती ती नाराज माझ्या होईल ना त्या मैत्रिणीवरती, कारण तिने तुम्हाला नकार दिला तर तुम्ही नाराज बघा, होणार. तुमची हॅलो, तुमची मैत्रीण तुमचं ऐकते तोपर्यंत मैत्रीण राहील. जर ती ऐकत नाही तरी पण ती मैत्रीण राहील, तर तुम्ही समाधी स्थितीत आहे. जोपर्यंत तुमची मैत्रीण तुमची ऐकते तर तुमची मैत्रीण आहे, ऐकत नाही तर ती थोडीशी खट्टू आहे किंवा दुश्मन आहे त्या स्थितीला. असा जर भाव असेल तर तुम्ही गुलाम स्थितीमध्ये आहात, असं त्याच्यामध्ये. एखाद्याला अवॉइड करण्याची वेळ आपल्यावरती येते, म्हणजे आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीसाठी काहीतरी दुजाभाव आहे. जर समस्थिती असेल तर तो व्यक्ती तिथे असेल तरी ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. मी माझ्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये बदल करत नाही, मी माझ्या कुठल्याही भावनेत बदल करत नाही, बुद्धीत बदल करत नाही. मला कोणीही असू दे नसू दे, मला इक्वल आहे. मी कोणाला अवॉइड करायची गरजच नाही. त्यांना जायचं असेल तर ते जातील, पण मी सगळ्यांना समभावाने बघत असेल तर ती समाधी स्थिती आहे. त्याला बघून जर मी डिस्टर्ब होत असेल, अवॉइड करायची वेळ येत असेल, तर मी कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये आहे. माझी मानसिक स्थिती बरोबर नाहीये. बरोबर नाहीये म्हणजे अगदी मी वेडी झाली किंवा त्रास होतोय किंवा काय, असं नाहीये. हा अगदी क्षणिक फरक त्याच्यामध्ये आहे. आणि जर तुम्ही ते इक्वल मध्ये असाल तर ओके, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. जय गुरुदेव. हा मॅडम, कळालं का? ओके. हो. ओके. हा, म्हणजे की तुम्हाला कळालं तर पण ठीक आहे, नाही कळालं तर पण ठीक आहे, हे माझं स्थिती आहे. समजलं का? ओके. हा, हे समाधी स्थिती आहे. ओके, तुम्हाला समजायलाच पाहिजे असं काय कंडिशन नाहीये, किंवा तुम्हाला नाही समजायला पाहिजे असं पण कंडिशन नाहीये. म्हणजे प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे असंही नाहीये. झाली तरी ठीक आहे, नाही झाली तरी ठीक आहे, पण माझी मानसिक स्थिती काय आहे हे सतत ऑब्झर्व करणं, श्वासाबरोबर राहणं, समस्थितीत राहणं, हे ध्यान साधना आहे. ठीक आहे. अडकण्याच्या सगळ्यात पलीकडे, म्हणजे हेच व्हायला पाहिजे तेच व्हायला पाहिजे असं कशातही न अडकता त्या अडकण्याच्या पलीकडची स्थिती सतत अनुभवत राहणं म्हणजे मेडिटेशन. ठीक आहे. ओके सर, ड्रायव्हिंग करत होते म्हणून मी मध्ये बोलले. आपले विचार दुसऱ्यांवरती लादू नयेत. हो, बरोबर आहे. आपल्याला काय वाटतं, समोरच्यांनी आपल्याला मगाशी सरांनी सांगितलं होतं की आपल्याला काय वाटतं म्हणजे माझंच खरं, माझंच हे जे असतं ते आपण लादायचं. कंटिन्यू करा. हा, हो. हा, राजेश बोला. राजेश, तुमचा काहीतरी प्रश्न होता. नाही, म्हणजे मला सांगायचं होतं, आता तुम्ही मगाशीच लेक्चर मध्ये सांगितलं होतं ना की माझंच बरोबर आहे, मीच, म्हणजे त्याच्यामध्ये अडकून न राहता समोरच्यांच्या म्हणजे विचार, म्हणजे आपण कोणावरती आपले प्रश्न लादू नये किंवा आपले विचार लादू नये. हा, इथं तो विचार लादण्याचा वगैरे प्रश्नच नाही आहे. आता जसं माने सांगितलं की ती व्यक्ती असली काय नसली काय, तर मला काही फरक पडत नाही. माझ्या
मनस्थितीमध्ये काही फरक पडत नाही, त्याला आपण समाधी स्थिती म्हणतो. राईट. म्हणजे बॅलन्स. माझ्या Okay. आवडीसारखं घडलं किंवा नाही ठीक आहे. घडलं, दोन्ही स्थितीमध्ये हा. माझी नाही बुद्धी, घडलं तरी ठीक आहे, नाही घडलं तरी ठीक आहे. त्याला आपण समाधी म्हणतो. समाधी अवस्था. आणि हे कसं त्या क्षणाला असतो. त्यामध्ये किती वेळ- अडकून राहू नयेत म्हणजे आपण. बरोबर आहे. मग ते मग आपण कर्मबंधनच अति होते ना. ह्याच्यात जातो. हो. जिथे बंधनात अडकतो. जिथे अहंकारातून आपले कामं होतात किंवा अहंकारातून जगतो, तेव्हा काम क्रोध असतो आणि या दोन्ही अवस्थेमध्ये आपल्याला काहीतरी करावं लागतं. आवडीच्यासाठी पण काही होतं, नावडीच्यासाठी पण काही होतं. खरं? त्याला आपण कर्म म्हणतो. आणि ज्या ठिकाणी मला काहीच करावं लागत नाही, त्यावेळेस आपण कर्मातून मुक्त असतो. बरोबर? हे कर्म योग आणि कर्म हे आपण पुढच्या सेशन मध्ये बघणारच आहे. पण सांगायचं तात्पर्य म्हणजे जर माझी बुद्धी समतोल नसेल तर मी कुठल्या ना कुठल्या बंधनामध्ये असतो. त्याला इथे गुलामगिरी म्हटलेलं आहे. त्या परिस्थितीला, त्या सिच्युएशनला जर आता आपण उदाहरणं बघितलंय, आणि माझ्या आवडीचं झालं तरी त्या ऑब्जेक्टचा मी गुलामच असतो, कारण माझ्या निर्णयाला तेच ड्राईव्ह करतात आणि त्यामुळे ते समतोल बुद्धी नसते. म्हणून 15 मिनिटं शांत बसून समाधी अवस्थेमध्ये आपण हा अनुभव करतो. आणि समाधीमध्ये काय करतो तर काही करत नाही. म्हणजे इट इज ऑल अबाउट नॉन डुईंग. काही न करण्याची क्रिया म्हणजेच समाधी. तर काही न करणे हे आपण शिकत आहे. समाधी अभ्यास म्हणजे काही न करता आपल्याला मिळणारा आनंद, नॉन डुईंग. तर समाधी अभ्यासामध्ये तुम्हाला सुरुवातीला अहंकारातून निराकाराकडे नेण्यासाठी SSY हे मदत करते, आणि त्यासाठी समाधी हे गुरुजींनी आपल्याला टूल सांगितले. आणि ज्यावेळेस मी सगळेजण एकच आहे या भावनेतून जगतो, संतासारखं जगतो, म्हणजेच काय, मी नोबडीतून एव्हरीबडी स्टेट मध्ये जातो. हे दुसरी पायरी आहे, नोबडी टू एव्हरीबडी. सर्वजण सारखेच आहे, सर्वांना घेऊन पुढे चालतोय. माझ्यामध्ये राग द्वेष हे काही नाही आहे, किंवा हे काय म्हणतात त्याला, लाईक्स डिसलाईक हे काही राहिलेलं नाहीये. म्हणजे इट इज एव्हरीबडी. तुम्हाला तिथे परमेश्वर प्रत्येकामध्ये दिसतो. आणि जर प्रत्येकामध्ये मला परमेश्वर दिसत असेल तर त्याला चांगलं किंवा वाईट हे काय आहे हे समजावून सांगण्याची काही आवश्यकता आहे का? काही मॉरल त्याला असं शिकवा लागेल का, हे म्हणजे चांगलं ते म्हणजे चांगलं नाही? मॉरलच्या काही गोष्टी त्याला सांगा लागेल का? बरोबर. नाही सांगावं लागणार. म्हणजे ज्यावेळेस मी काही करत नाही त्यावेळेस माझं मन एकदम शांत असतं, रिलॅक्स. तर झोपेपासून पण आपल्याला शांतता मिळते. पण झोपेमध्ये जे आपले रेग्युलर ताणतणाव किंवा थकवे असतात तेच फक्त त्यातून निघून जातात. आपण शारीरिक दमलो की 5-6 तास झोपतो, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. पण समाधीमधून जे तुमचे जुने ताणतणाव असतात ते ताणतणाव निघून जाण्याचे कार्य सुरू होते. ते ताणतणाव निघून जातात. म्हणजे जे काही तुमच्या पास्ट चिटकून पडलेले किंवा सतत तुमच्या डोक्यात असलेले विचार, एन्झायटीज आहेत, त्या ऑटोमॅटिकली समाधी अभ्यासामधून निघून जातात. म्हणजे समाधी अभ्यास हे तुम्हाला. सर थोडा आवाज कमी येतोय. माझा आवाज कमी झाला? हा हा. ओके. आता आता अजून वाढवा थोडा. नाही, माझा फुल आहे. कदाचित तुमच्याकडे नेटवर्कला प्रॉब्लेम असेल. ठीक आहे असू दे. थँक्यू सर. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे समाधी अभ्यासामुळे तुम्हाला एवढी डीप शांतता असते की त्या शांततेमुळे तुमच्या जीवनातल्या ज्या जुन्या पुराण्या एन्झायटीज असतील त्या निघून जातील. म्हणजे याचाच परिणाम असा आहे की जुने पुराणे तुमचे जे रोग आहेत ते रोग ऑटोमॅटिकली बरे व्हायला सुरुवात होतात. याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष
या येणाऱ्या पुढच्या 15 दिवसांमध्ये घेणार आहे. तर या स्टेज मधून आपण अहंकारातून निराकाराकडे आणि निराकारातून सर्व काही मीच आहे या प्रवासासाठी समाधीचा अभ्यास करणार. ओके, इथे काही प्रश्न? डिटेल मध्ये आपण पुढे बघणारच आहे. संतांची स्थिती म्हणजे काय? झालं तरी चांगलं आहे, नाही झालं तरी चांगलं आहे. प्रत्येक स्थितीमध्ये ते समतोल असतात. आपण 20 मिनिटं पुढे गेलो, 15 मिनिटं. कळलं समाधीचा अर्थ इथे. दुसरा परिणाम म्हणजे समाधी अभ्यासामुळे आपली बुद्धी तल्लख राहते, तल्लख होते, शार्प होते. अति गोंधळामुळे नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी बुद्धीमध्ये जागा नाही, त्यामुळे स्मरणशक्ती कमी होत चालली हे आपण अनुभवतोय. समाधी अभ्यास केल्यामुळे तुमची बुद्धी ही तल्लख होते. हा एक त्याचा आणखीन एक परिणाम आहे. म्हणजे तुमचा रोगापासून मुक्ती मिळण्यासाठी समाधीचा अभ्यास, समाधीचा फायदा. दुसरं म्हणजे तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी समाधीचा फायदा. एवढी पॉवरफुल 15 मिनिटाची समाधी गुरुजींनी आपल्यासाठी या प्रोग्रामद्वारे प्रस्तुत केलेली आहे. जय गुरुदेव. काही प्रश्न इथे? त्याचे पूर्ण डिटेल पुढे बघू पुढच्या सेशन मध्ये. काही प्रश्न? तर नमस्ते, मी तलीना मोडक. मला विचारायचंय की ह्याचा आपण डायरेक्ट सेशनच अटेंड करायचंय का व्हॉट्सअपवर ग्रुप वगैरे असणार आहे काही ह्याचा? हा, माहितीसाठी ग्रुप्स तर राहते. सुनीलजीने ग्रुप्स तयार केलाच असेल. नाही म्हणजे आता आम्ही एक ती लिंक आम्हाला आलेली, त्या लिंक वरनं डायरेक्ट जॉईन झालोय. आम्ही काही बरोबर. व्हॉट्सअप ग्रुप मध्ये नाही आहोत त्या, म्हणून विचारलं. आम्हाला अच्छा, ते तुम्ही आम्ही नॅचरल लिव्हिंगचा कोर्स करतोय, तर त्याची हा. आम्हाला ही लिंक मिळालेली. अच्छा, त्याच्यावर मी सरांना विचारतो, सुनीलजींना विचारतो त्यांनी काय केलं नाही, आणि नातू त्यानुसार. म्हणून आहे. त्यांनी आपलं सगळ्यांचे नाव हे केलेलं आहे, बनवलेला आहे. तलीनाजी, तुम्ही हा, 94 नमस्कार. 226 30 955 ला हाय करा, मी तुम्हाला ऍड करतो. एक मिनिट, कोणतं? 94 225 942226 तिला काय प्रॉब्लेम आहे? 226 सारखी फोन करते का? 30955. मी तिला 30955 9422630955. बरोबर, मयुरेश नातू. बरं बरं, मी तुम्हाला कॉल करू का हाय पाठवू? हाय पाठवा. ओके ओके, चालेल. पण ते जे ग्रुप Thank you. बनवला आहे, जय गुरुदेव, जे ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुप मध्ये तर लिंक आलीच नाही. आम्ही कालच्याच लिंकला क्लिक करून ग्रुप मध्ये ऍड झालोय. आज लिंक आलेलीच नाही त्या. जय गुरुदेव. हा लिंक कायम राहणार आहे. तुम्हाला लॉग इन करून जॉईन व्हायचं आहे. पण तुम्हाला होम प्ले सीट असेल, रॉ फूड रेसिपी असेल, हे सगळं वेगळं एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलं जाईल. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. जे मयुरेश सर जे बनवत आहे त्याच्याबरोबर तुम्ही जॉईन व्हा. क्लास जॉईन करण्यासाठी वेगळा ग्रुप नाहीये. हाच लिंक पासून तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे. मेसेजेस तुम्हाला वेगळं ग्रुप बनवत आहे. ज्यांनी करत आहेत त्यांनाच त्याच्यामध्ये ऍड केलं जाईल. ठीक आहे गुरुजी, जय सरांचा गुरुदेव. आवाज बरोबर आला नाही म्हणून रिपीट करतो. मयुरेश जी
दररोजच्या प्रोग्रामचं जी माहिती पोहोचवायची आहे त्यासाठी एक वेगळा ग्रुप करतात आणि हीच लिंक दररोजच्या सेशनसाठी वापरायची, झूम लिंक. ठीक आहे. ठीक आहे गुरुजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर आजच्या सेशन नंतर तुम्हाला होम प्ले आहे. होम प्ले म्हणजे तुम्हाला काही गोष्टी लिहायच्या आहेत. जय गुरुदेव. तर तुम्ही प्रश्न लिहून घ्या. पहिला प्रश्न आहे, मी आज काय शिकलो. मी आज काय शिकलो. आणि दुसरा आहे, त्याचा माझ्या जीवनावर काय परिणाम झाला. माझ्या जीवनावर काय परिणाम झाला. मयुरीजी, तुम्ही होम प्ले पण याच्यावर टाका ग्रुपमध्ये. आणि आजचा एक स्पेशल प्रश्न आहे, हा तुम्हाला एक निबंध सारखा लिहायचा आहे, म्हणजे माझं आदर्श जग. माझं म्हणजे तुमचं स्वतःचं आदर्श जग कसं आहे, हा एक निबंध लिहायचा. निबंध लिहिताना पॉझिटिव्ह. चार्जिंगचा फोन नसेल घेतला बरं. चार्जिंगचा फोन विसरले अक्षरांमध्ये. तुझ बरं माझ. बाकीच्यांनी कृपया म्यूट करा. म्यूट करा. हा निबंध लिहायचा कसा आहे, तर वर्तमान काळामध्ये पॉझिटिव्ह स्टेटमेंट मध्ये हा निबंध लिहायचा. फॉर एक्झाम्पल, मी मला ओरडतात दरवेळेस विसरायसाठी. जय गुरुदेव. गुरुदेव, दुसरा प्रश्न एकदा परत रिपीट करता का प्लीज. फोन. जय गुरुदेव. आवाज येत आहे का माझा. प्लीज दुसरा प्रश्न परत एकदा रिपीट करता का. बॉटल घेतली का. सचिन सर, म्यूट झालात तुम्ही. तुमचा आवाज येत नाहीये आम्हाला. हो सॉरी, दुसऱ्याला म्यूट करताना मी माझंच म्यूट केलं. ओके, थँक्यू. तर हा निबंध वर्तमान काळात आणि सकारात्मक स्टेटमेंट मध्ये लिहायचा. उदाहरणार्थ, मला बीपी नको आहे. हेच वाक्य कसं राहायचं, मी तंदुरुस्त आहे. माझ्या बाकीच्यांनी आजूबाजूला कृपया म्यूट करावे. माझ्या आजूबाजूला खूप कचरा आहे असं न लिहिता माझा परिसर स्वच्छ आहे. Okay? अशा पद्धतीने लिहायचं. कुठून सुरुवात करू शकता, स्वतःबद्दल, स्वतःच्या फॅमिली बद्दल, स्वतःच्या सोसायटी बद्दल, स्वतःच्या गावाबद्दल म्हणजे पुण्याबद्दल, महाराष्ट्राबद्दल, तर पूर्ण जगाबद्दल तुम्ही हा निबंध लिहायचा आहे. हे काही एक दिवसाचा निबंध नाही. जेवढं जास्त लिहिलं तेवढं तुमचं आदर्श जग निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि तुमचा आदर्श जग तुम्ही अनुभवू शकता. त्यामुळे भरभरून लिहायचं. सगळ्या गोष्टी कव्हर करून जगापर्यंत तुम्ही याच्यामध्ये पॉइंट कव्हर करू शकता. हा सतत लिहित राहायचा. हा आजच्या दिवसाचा होम प्ले नसून हा तुमच्या जीवनासाठी, तुमच्या आयुष्यातला मुख्य होम प्ले राहणार आहे. पॉझिटिव्ह थिंग प्रोग्राम लिहायचे ना सगळ्या, म्हणजे झाल्यानंतरही. काय म्हणता राजेश मग. पॉझिटिव्ह थिंग लिहायचं सगळं. पॉझिटिव्ह वर्तमान काळात सकारात्मक स्टेटमेंट मध्ये हा निबंध लिहायचा. पहिला प्रश्न होता, मी आज काय शिकलो. दुसरा प्रश्न आहे, त्याचा माझ्या जीवनावर काय परिणाम झाला. दिसून आला किंवा झाला. कळलं. ओके. तर हा निबंध आणि प्रश्नाचं उत्तर लिहून उद्या सेशनला यायचं आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा बोला. हा गुरुजी, जर समजा ह्या महिन्यात
जमलं नाही करायला, तर ज्यांना ऑनलाईनची इच्छा असतील तर नंतर न केव्हा असतील ऑनलाईन क्लास? ते आज नाही सांगू शकत, पण हा तुमची म्हणजे इच्छा आहे पण ना कोर्स असतात ना, करायचं. म्हणजे म्हणजे परत जर करायचं असेल तर ऑनलाईन क्लास असतेच ना. नाही, पण ते आज सांगू शकत नाही ना कधी होणार. बरं ठीक हा आहे. तुमच्या जीवनावर परिणाम करणारा प्रोग्राम आहे, त्यामुळे कमिटमेंट ही महत्वाची आहे. नाही तसं नाही, माझं झालेलं आहे, पण ज्यांना आहे ना त्यांच्यासाठी, त्यांना काहींना ह्या महिन्यात जमणार नव्हता ना, ते विचारत होते. माझं अच्छा अच्छा, ऑलरेडी झालेलं आहे. ओके ओके, नाही काही हरकत हो नाही, हो पण पुढची बॅच कधी होणार ती हा आज नाही सांगू शकत. हो हो, नाही ठीक आहे ठीक आहे. नाही म्हणजे चालेल. मग आम्हाला जर मेसेज, आता समजा मला जर करायचं नसेल तर समजा मग ह्या ग्रुप मधून आता हे होऊ का, लेफ्ट होऊ का मग हो, जर नंतर ना? हा, करेक्ट. आणि हा नंतर ना मेसेज मिळतील ना आम्हाला मग? हो, नंतर परत मेन ग्रुपवर प्रत्येक प्रोग्रामचे मेसेज येतच असतात ना. हा नाही ना, म्हणजे ग्रुपच नव्हता सर आम्हाला, आहे ना पहिल्यांदाच ही ऑनलाईनची लिंक अच्छा, आली होती एका ओळखीच्याकडून ना, नाही येईल त्यामुळं. परत येईल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, जय गुरुदेव, जय धन्यवाद. चालेल. गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा बोला ईशामा. सारिका बोलते मी. मला फक्त तुम्ही आता मगाशी समाधी शब्दाचा कोड करून मिनिंग सांगितलं, ते एकदा परत एकदा सांगाल का? सम आणि धी म्हणजे समांतर बुद्धी. धी म्हणजे बुद्धी, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी बुद्धी स्थिर आहे. हम्म. आवडीचं घडलं तरी तशीच आहे, नावडीचं घडलं तरी तसंच आहे. म्हणजे माझ्या मनावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही, मी एकाच लयामध्ये कार्य करतो, अशी स्थिती म्हणजे समाधी. ओके, थँक्यू. ओके, म्हणजे नॉन डिस्टर्ब माइंड. पण त्या स्थितीत यायला किती वेळ, किती काळ लागतो? बघू आपण आता पुढे, तुम्हाला आता हेच आहे 15 दिवसामध्ये. हा, जय गुरुदेव. जय मी गुरुदेव, खूप हा छान मी वाटलं. हा जय गुरुदेव सर. मी आहे ना एक 2-3 मिनिटं कनेक्ट होऊ शकले नाही जरा मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे, तर त्या निबंधाबद्दलचं काय ते मला कळेल का परत? अच्छा, मयुरीजी तुम्ही ग्रुपवर टाकला ते? हा, माझ्याकडे गुगल शीट आहे, पण मी ती सुनील गुरुजींना टाकलाय मेसेज की ही सेम पाठवायची आहे का म्हणून. आपले गुगल फॉर्म आहे एक, तो भरून पाठवायचा आहे. मी संध्याकाळी त्यांचं कन्फर्मेशन आलं की पाठवून देतो ओके ग्रुपवर. ओके, तर मी एकदा रिपीट करतो. हा जो निबंध आहे, माझं आदर्श जग, ते लिहायचं कसं? वर्तमान काळामध्ये सकारात्मक स्टेटमेंट मध्ये लिहायचं. ओके? म्हणजे माझ्याकडे नाही असं कुठलं वाक्य वापरायचं नाही, माझ्याकडे आहे अशा फॉर्म मध्ये लिहायचं. ओके? मग ते कुठल्याही लेवलवर असू द्या, पर्सनल लेवलवर असू द्या, स्वतःच्या प्रोफेशनल, स्वतःच्या फॅमिली बद्दल, स्वतःच्या सोसायटी बद्दल, स्वतःच्या जगाबद्दल, स्वतःच्या म्हणजे गावाबद्दल, असं करत करत तुम्ही समस्त पृथ्वी जगामध्ये काय हवं तुम्हाला आदर्श जगामध्ये, त्या फॉर्म मध्ये लिहू शकता. युद्ध नको असं नाही, जगामध्ये सर्वत्र शांतता आहे असं लिहायचं. ओके? आता सगळं तुम्ही दिवसभर बघत आहे, जिकडे तिकडे युद्ध 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 आहे. युद्ध नको असं न लिहिता, जगात सर्वत्र शांत आहे, प्रत्येक व्यक्ती आनंदानं राहतो आहे, या फॉर्म मध्ये लिहायचं. ओके, चालेल. काही प्रश्न असतील तर पार्क करून ठेवा, पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला त्याचे उत्तर जरूर मिळतील. ओके, तर तर आपण ते आता प्रार्थना. मयुरेश नातू यांचा हाच नंबर आहे ना, 9422630955, बरोबर ना? त्यांनी सांगितलेलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचं ते येस, 9422630955, बरोबर? चॅट मध्ये त्यांनी टाकला होता. अच्छा, ओके, बघते. ओके, चालेल. चला प्रार्थना करू आणि इथेच थांबू आज. टेक अ लॉंग ब्रीथ, दीर्घ श्वास घ्या, 3 वेळेस ओंकार आणि नंतर प्रार्थना. ओ
असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय. ओम श्री ऋषि प्रभाकराय. जय गुरुदेव. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे. सगळ्यांचे हसरे चेहरे बघायचे. सुचित्रा मा, पुष्पा मा, रिअलमी RMX कोण आहे, आणि शक्यतोवर ज्यांचे मोबाईलवर नावं नाही आहे त्यांनी ते RMX रिअलमी वगैरे असं काही लावू नका. स्वतःचं नाव लिहा. स्वतःचं नाव लिहिण्यास घाबरू नका. सगळे सारखेच आहे इथे. रिअलमी RMX 3867 कोण आहे? हा, APL जयश्री मा, OnePlus 11R 5G कोण आहे? सिमरन आला नाही. तर उद्या कनेक्ट करताना कृपया आपले नाव लिहा. आपली आयडेंटिटी कळू द्या. आयडेंटिटी मध्ये अडकू नका. प्रत्येक अडकण्याचा त्रास होतोय आज आपण बघितलेला आहे. मुक्तपणे संचार करण्यासाठी स्वतःचं नाव तिथे येऊ द्या. जय गुरुदेव. भेटू उद्या. जय गुरुदेव. जय गुरुदेव. गुड नाईट. जय गुरुदेव. शुभरात्री. फोटो घेतला का सर्वांचा? नाही, फोटो नाही घेतला. हा, एक फोटो काढा सर्वांचा. थांबा, डिस्कनेक्ट करू नका. फोटो मयुरजी तुम्ही काढणार फोटो? गुरुजी गेले बरेच जण, 35 जणच राहिलेत आता. हा, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. 35 जणांचा येऊ द्या. मयुरेशजी, ते ऍप्लिकेशन फॉर्म जुनच पाठवून द्या, चालेल. हॅलो. ओके गुरुजी. ओके गुरुजी. आणखीन तुम्ही त्या ग्रुप मध्ये आहात त्यावेळेला ते जुना क्वेश्चन्स आहेत ना, तेच फॉरवर्ड करा त्या ग्रुप मध्ये. येस येस येस. ओके ओके. ठीक आहे. फोटो घेऊन टाकला मयुरजी? नाही, सगळे स्माइल करा प्लीज. परत एकदा स्माइल करा. चेहरा दिसू द्या. फोटो घ्यायचा आहे. स्माइल, हसरा चेहरा. मोटोरोला A60 कोण आहे? नाव लिहा कृपया. झालं? झालं.